गुड आफ्टरनून फ्रेंड्स. अभ्यास करताय ना? करायलाच पाहिजे. मी निलेश आरडले, विद्यावृक्ष अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. बघा, कालच एमपीएससीने कंबाईन पूर्व परीक्षा 2025 साठी जाहिरात प्रसिद्ध केली. जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर काही जणांना खूप आनंद झाला असेल, तर काही जण थोडेसे नाराजही झालेले दिसून आले. त्याचं कारण असं की अपेक्षेप्रमाणे एसटीआयच्या जागा मात्र आल्या, परंतु आयोगानं ज्यांना वर्दीची आवड आहे अशा पीएसआयच्या जागांचा समावेश मात्र अजून तरी मागणी पत्रात केलेला नाही. त्यासोबतच मंत्रालयातील असिस्टंट सेक्शन ऑफिसर हे जे महत्वाचं पद आहे, ज्याच्या पे स्केलमध्ये सुद्धा सध्या वाढ करण्यात आली आहे, त्या पदाचाही समावेश अजून तरी मागणी पत्रात केलेला त्या ठिकाणी दिसून येत नाही. परंतु मित्रांनो, चिंता करू नका. आपला एमएस धोनी सांगून गेलाय ना, कंट्रोल द कंट्रोलेबल्स. ज्या गोष्टी आपल्या हातामध्ये आहेत, फक्त आपण त्या गोष्टींचा विचार करायचा आणि आपण अभ्यास चालू ठेवायचा. आपल्या हातामध्ये काय आहे? आयोगानं डेट आपल्याला दिलेली आहे, आयोगानं मागणी पत्र जाहिरात त्या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे. आपल्या हातामध्ये आता आहे व्यवस्थित फॉर्म भरणे आणि आपण आपल्या अभ्यासाला सुरुवात करणे. योग्य वेळेला जेव्हा शासन आयोगाकडे हे मागणी पत्र पाठवेल, त्यावेळेस आयोग सुधारित जाहिरात प्रसिद्ध करून त्यामध्ये परत पीएसआय, एसटीआय आणि एएसओ या सर्व जागांचा समावेश करून एकत्रित जाहिरात त्या ठिकाणी प्रसिद्ध करेल. त्यामुळं आपण त्याबद्दल आशावादी राहूया आणि आपण आपल्या अभ्यासाला सुरुवात करूया. बघा, काल सहजच इन्स्टावर रील स्क्रोल करत असताना एक खूप छान ट्रेंडिंग रील बघण्यात आली. त्याच रीलचा संदर्भ घेऊन आपण या ठिकाणी या लेक्चरला सुरुवात करणार आहोत. रील काय होती ती? बाळा, काय झालं राजा? टेन्शन आलंय? चिंता वाटते? प्लॅनिंग कसं करू? सर, 65+ मार्क्स घेणं शक्य होईल का? सर, नेमका अभ्यास कसा करू? सर, अभ्यास तर खूप करतोय हो, पण मार्क्सच मिळत नाहीत. मग नेमकं काय करू? चिंता करू नको राजा, हे लेक्चर शेवटपर्यंत बघ. तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुला त्या ठिकाणी मिळून जाईल. चला, आज आपण कंबाईन गट ब पूर्व परीक्षा 2025च्या या परीक्षेसाठी 9 नोव्हेंबर 2025 रोजी जी पूर्व परीक्षा आयोजित केली आहे, त्यासोबतच 30 नोव्हेंबर 2025 या दिवशी जी गट क पूर्व परीक्षा आयोजित केली आहे, या दोन्हींसाठी नेमकं अभ्यासाचं प्लॅनिंग कसं असलं पाहिजे याचा आपण आज या ठिकाणी आढावा थोडक्यात घेणार आहोत. चला, आपण लेक्चरला सुरुवात करूया. बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपण या लेक्चरकडे जाण्याआधी नेमकं आयोगाने पूर्व परीक्षेसाठी अभ्यासक्रम काय दिला हे थोडक्यात बघू. बघा, महाराष्ट्र गट ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, ठीक आहे, असं या परीक्षेचं नाव आहे. बरं, मग या परीक्षेत ना कुठल्या कुठल्या पदांची भरती केली जाते? तर कुठल्या कुठल्या रे? पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणजे पीएसआय, स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर म्हणजे एसटीआय, असिस्टंट सेक्शन ऑफिसर म्हणजेच एएसओ आणि सब रजिस्ट्रार, अशा 4 पदांसाठी प्रामुख्यानं ही परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा 3 टप्प्यांमध्ये घेतली जाते. पूर्व परीक्षा जी आता ही आयोजित केली आहे, त्यानंतर जे मुलं पूर्व परीक्षा पास होतात त्यांच्यासाठी मुख्य परीक्षांचं आयोजन केलं जातं आणि एसटीआय, एएसओ आणि एसआर या पदांसाठी मुख्य परीक्षा पास झाल्यानंतरच निवड यादी लागून त्यांचं सिलेक्शन होतं आणि पीएसआय पदासाठी मात्र मुख्य परीक्षा पास झाल्यानंतर शारीरिक चाचणी घेतली जाते आणि शारीरिक चाचणीनंतर मुलाखत घेतली जाते आणि मग त्यामध्ये मुख्य परीक्षेचे मार्क आणि आता शारीरिक चाचणी क्वालिफाय करण्यात आल्यामुळं फक्त मुख्य परीक्षेचे मार्क आणि मुलाखतीचे मार्क असे ऍड करून पीएसआय पदाचा निकाल लावला जातो. चला, त्यातला पहिला टप्पा आहे पूर्व परीक्षा. म्हणजे जर तुम्ही पूर्व परीक्षा पास झालात तरच तुम्ही मुख्य परीक्षेला जाऊ शकता. त्यामुळे पूर्व परीक्षा ही खूप महत्वाची आहे. ठीक आहे, चला मग याचा पॅटर्न नेमका कसा आहे? तर बघा, ही 100 गुणांसाठी घेतली जाणारी परीक्षा आहे. 100 गुण 100 प्रश्न, म्हणजे एक प्रश्न एका गुणांसाठी घेतला जातो. त्यानंतर या जो परीक्षेचा दर्जा आहे तो कसा आहे? पदवी दर्जा आहे. म्हणजे ग्रॅज्युएशन लेवलचे प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. त्यानंतर हे जे प्रश्न असतात ते मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषांमध्ये दिलेले असतात. ठीक आहे, आणि या परीक्षेचं सगळ्यात महत्वाचं चॅलेंजिंग जे स्वरूप आहे ते हे आहे की यामध्ये एका तासात तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे असतात. बरं, मग या परीक्षेसाठी स्वरूप कसं आहे? ऑब्जेक्टिव्ह, म्हणजे एक प्रश्न आणि खाली 4 पर्याय, त्यामधला योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा असतो. बरोबर, मग याला निगेटिव्ह मार्किंग आहे का? तर हो. किती आहे? 1/4 म्हणजे 25%. म्हणजे 4 प्रश्न जर तुम्ही चुकीचे केले तर तुमचं एक उत्तर बरोबर आलं तो गुण वजा केला जातो. ठीक आहे, तर असं सर्वसाधारणपणे या पूर्व परीक्षेचं स्वरूप असतं. तर चला, या पूर्व परीक्षेत नेमका आपल्याला सिलेबस नेमका काय दिलाय, किती विषय दिलेत हे बघू. बघा, आता या पूर्व परीक्षेसाठी जी 9 नोव्हेंबरला आपण देणार आहोत त्यासाठी आयोगाने जो सिलेबस दिलाय त्यामध्ये आपल्याला किती विषय दिलेत रे? हे 8 विषय या ठिकाणी दिलेले दिसून येतात. कुठले कुठले विषय आहेत? इतिहास आहे, भूगोल आहे, अर्थव्यवस्था आहे, चालू घडामोडी आहे, राज्यशास्त्र आहे,
सामान्य विज्ञान आहे, अंकगणित आहे आणि बुद्धिमापन चाचणी आहे. म्हणजे 8 विषय आणि 100 गुण. आणि बघा थोडं हास्याचं म्हणजे याला काय म्हणलेलं आहे आयोगानं? सामान्य क्षमता चाचणी. मित्रांनो मला सांगा, दर्जा पदवी आहे आणि त्यावरनं एवढे विषय, म्हणजे यात काही राहिलंच नाही आणि आयोग काय म्हणते? सामान्य क्षमता चाचणी. सामान्य जरी असली तर हे फक्त सामान्य नाही, त्याला तुम्हाला मेहनत करणंच अपेक्षित आहे. ठीक आहे. बरं मग सर हे जे विषय आहेत ते नेमके आता किती किती मार्क्सला विचारले जातात? तर आता आपण 2024 ची जी पूर्व परीक्षा झाली त्यावरनं आपण त्या प्रश्नपत्रिकेवरनं जर आढावा घेतला तर इतिहासावर किती प्रश्न विचारले जात आहेत? 10. भूगोलावर किती प्रश्न विचारले जात आहेत? 10. अर्थशास्त्रावर किती प्रश्न विचारले जात आहेत? 15. चालू घडामोडीवर किती प्रश्न येत आहेत? 15. राज्यशास्त्रावर 15. सामान्य विज्ञानावर 15. आणि अंकगणित आणि बुद्धिमत्ता हे मिळून मात्र इथं 20 प्रश्न या ठिकाणी विचारलेले दिसून येत आहेत. आता आपण 2024 ची पूर्व परीक्षा जी झाली त्याचा कट ऑफ जर बघितला तर तो किती होता? 62.50. 100 पैकी ज्या मुलाला 62.50 गुण आहेत तोच मुलगा पूर्व परीक्षा पास होऊन मुख्य परीक्षेसाठी पात्र झाला. म्हणजे आजपर्यंतचा इतिहासातला तो सर्वोच्च कट ऑफ होता. आणि तो सर्वोच्च कट ऑफ मित्रांनो लक्षात घ्या, बर्डन अजिबात घेऊ नका, मी आहे ना, चिंता करू नका. लक्षात घ्या कट ऑफ हा कसा ठरत असतो रे? प्रश्नपत्रिकेची काठिण्य पातळी आणि तुमच्या जागांची संख्या या दोन्हींच्या कॅल्क्युलेशनवर आधारित कट ऑफ त्या ठिकाणी डिसाइड होत असतो. पेपर जर अवघड आला तर कट ऑफ खाली येतो, पेपरच जर आयोगाने सोपा काढला तर कट ऑफ वर जातो. त्यामुळे चिंता करायची नाही. मागचा कट ऑफ जरी 62.50 असला मग सर आता पण कट ऑफ वरच जाईल का हे कुणीही सांगू शकत नाही. त्यावेळेचा पेपर नेमका कसा येतो त्यावर त्या कट ऑफचं हे ठरलेलं असतं. त्यामुळे बर्डन घ्यायचं नाही. पण तरी सुद्धा मागचा कट ऑफ जर 62.50 आलाय तर आपण आता मात्र तयारी करताना 65 मार्क मला कसे येतील हेच टार्गेट ठेवून आपण अभ्यास करणं अपेक्षित आहे. बरं मग हे झालं सर्वसाधारण स्वरूप. हा झाला पूर्व परीक्षेचा सिलेबस. या पूर्व परीक्षेमध्ये आयोगानं बऱ्यापैकी डिटेल देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना हे जे पॉइंट दिलेत याच पॉइंटवर त्या ठिकाणी फोकस करणं तुम्ही अपेक्षित आहे. ठीक आहे. बरं सर हा सिलेबस आहे तर मित्रा हा जो सिलेबस आहे हा साधा सिलेबस नाही, हा होका यंत्राचं काम करतो. आपण असंच कन्सिडर करू एमपीएससी एक समुद्र आहे आणि त्यातनं तुम्ही जाताय आणि तो समुद्र जर तुम्हाला पार करायचा असेल तर होका यंत्र जे काम करतं ना डायरेक्शन दाखवण्याचं, नेमकं ते काम हा सिलेबस करत असतो. की नेमकं तुम्हाला अभ्यास काय करायचा आहे, त्यातही कशाचा अभ्यास करायचा आहे हे सर्व तुम्हाला काय सांगत असतं? तुमचा सिलेबस सांगत असतो. आयोग आपल्याला फक्त 2 माध्यमातून आपल्याशी संवाद साधत असतो. कुठल्या? एक असतो सिलेबस आणि दुसरा काय असतो रे? क्वेश्चन पेपर. बरोबर. म्हणजे या 2 गोष्टीतनं आपल्याला आपण अभ्यास नेमका कसा केला पाहिजे याचं डायरेक्शन त्या ठिकाणी मिळत असतं. त्यामुळं ही जी सिलेबस आहे याची आजच प्रिंट काढा, त्याचं झेरॉक्स काढा आणि तुम्ही जिथं कुठं अभ्यासाला बसताय त्या टेबलला ते आजच चिकटून ठेवा. म्हणजे जे तुमच्या कंटिन्यू नजरेसमोर राहील. चला आता हा जो सिलेबस आहे, बरं आता पूर्व परीक्षा 9 नोव्हेंबरला आहे तर या परीक्षेचं नेमकं प्लॅनिंग कसं करायचं हे आपण थोडक्यात बघू. बघा आता सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला 2 गोष्टी सांगतो थोडक्यामध्ये. आता आपण इकडे वळण्याआधी परत एकदा लक्षात ठेवा, पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही लॅबमध्ये जाता तेव्हा तुमचा मोबाईल काय असला पाहिजे? बंद असला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट मोबाईल बंद यासाठी असला पाहिजे की तुमचं फोकस असावं. खूपच काही अडचण असेल तर शेजारच्या 1-2 मित्रांचा नंबर तुम्ही तुमच्या घरच्यांना देऊन ठेवू शकता. परंतु तुम्ही लॅबमध्ये गेले की फोन कंप्लीट स्विच ऑफ ठेवा. ज्या वेळेला तुम्ही चहाला जाता तेवढ्या वेळासाठी परत फोन उघडून पहा. तुम्ही परत आलात, जेवण केलं, जेवण करायला गेल्यानंतर तुम्ही थोड्या वेळासाठी फोन उघडून पाहू शकता. म्हणजे असे थोडं थोडं तुम्ही स्वतःला शिस्त लावणं गरजेचं आहे. याचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश एवढाच आहे की आपलं फोकस तुमच्या अभ्यासावर राहावं. कसं आहे, तुम्ही जर फोन चालू असला कुणीतरी मेसेज करतंय, "जेवलास का?" इकडनं मेसेज येते, "हो." लगेच मेसेज येते, "तू जेवलीस का?" तिकडनं येते, "हो." "नाही रे, पण मला जरा नाश्ताच करू वाटतंय." "येतोस का?" बाबा लगेच नाश्त्याला. बरोबर. मग हे असं एका तासाचे 2 तास, 2चे 4 तास कधी झालं कळत नाही. दुसरं उदाहरण म्हणजे मी तुम्हाला इन्स्टा रीलचं दिलं बघा. "बाळा कसा आहेस राजा? बरा आहेस ना?" झालं. स्क्रोल करत गेले कसे 2 तास निघून गेले कळत नाही. आणि याचा अभ्यासाचा वर परिणाम असा होतो, तुम्ही एकदा विषय घेऊन बसलेला असता आणि हे मध्येच अशा कुठेतरी गोष्टी येतात, तुमचं फोकस पूर्णतः डायव्हर्ट होतं. 1 तासाचे 2 तास कसे गेले कळत नाही. त्यामुळे स्ट्रिक्टली पहिलं जर काय करणार असाल, तर तुमचा लॅबमध्ये गेले की फोन स्विच ऑफ ठेवायचा. दुसरी गोष्ट काय करा, मित्रांनो एक डायरी मेंटेन करा. काय मेंटेन करा? डायरी मेंटेन करा. कशासाठी सांगतोय? लक्षात ठेवा, आपण अभ्यासाला जातो, दिवसभर लॅबमध्ये बसतो. पण काय होतं रे,
उगाच बसतो 5 तास बसलो, सर मी आज 5 तास अभ्यास केला, सर मी 5 तास बसलो, त्या 5 तास उगाच जाऊन बसलास. आजकाल सगळ्या लॅबला वायफाय फ्री आहे. वायफाय फ्री असल्यामुळे तू वेब सिरीज बघतोस, तू सगळ्या रीला बघतोस, तू गाणे ऐकतोस, तू कुणाचा तरी स्टेटस ठेवतोस, तू कुणाला तरी व्हिडिओ कॉलवर बोलत बसतोस, बरोबर. मग ह्याचा परिणाम काय होतं, आपण फक्त बसतो पण ऍक्च्युअल स्टडी मात्र होताना दिसत नाही. त्यामुळे काय कर, एक डायरी कर. मग या डायरीमध्ये काय काय लिहिशील तू, तर सकाळी आल्यापासून, सकाळी जर तू आज 8:20 आला असशील तर तिथे लिही 8:20 आलो. ठीक आहे, बरं 8:20 सर 9:30 पर्यंत मी अभ्यास केला, समोर लिही की 8:20 ते 9:30 एवढा मी अभ्यास केला. बरं मग नंतर काय केलास 9:30 ते हे, सर मला जरा चहालाच जाऊ वाटलं, मग चहाला गेलो की मित्र भेटला, मग थोडा अर्धा तास गप्पाच मारण्यात गेल्या, मग तुला किती वाजले 10, मग तू आलास 10ला, म्हणजे हा वेळ कुठे गेला तुझा चहाला. मग तू परत लॅबला किती वाजता आला रे, 10 वाजता. बरं मग तू 10 ते परत 12 अभ्यास केला, बरोबर. मग परत काय केला 12ला, थोडंसं झोपलो सर मी आणि 1 तास माझा वेळ गेला. म्हणजे तू ऍक्च्युअल जे जे करतोस ते डिटेल तू त्या ठिकाणी लिही, म्हणजे तुला दिवसाच्या शेवटी कळेल की माझा ऍक्च्युअल अभ्यास त्या ठिकाणी किती होतोय, मी ऍक्च्युअल टाइमपास किती करतोय. आणि जेव्हा, मित्रा लक्षात ठेव, या परीक्षेमध्ये कंबाईन ही पाठांतराची परीक्षा आहे. इथं पाठांतर लागतं, पाठांतर करण्यासाठी बैठक लागते, अभ्यासासाठी लॅबमध्ये बसावं लागतं. ठीक आहे, आणि जर तू बैठक मारलीस, जर तुझा अभ्यास वाढवलास, तर तुझे रिव्हिजन्स वाढतील. तुझी रिव्हिजन्स वाढली तर 2 पर्यायांमध्ये कन्फ्युजन होणं कमी होईल आणि तुझी अॅक्युरसी वाढेल आणि तुझे मार्क्स वाढलेले दिसतील. त्याच्यासाठी हे डायरी मेंटेन कर. मग ज्या दिवशी 8 तासापेक्षा तुझी ऍक्च्युअल बैठक, तू दिवसभर बसून राहा तिथं, तो विषय नाही, ऍक्च्युअल तू अभ्यास किती केलास याचा आकडा किमान 8 तास हा आला पाहिजे. किती, 8 तास करणंच अपेक्षित आहे. एवढं कट ऑफ जर चाललंय तर तुझा अभ्यास वाढवणं तू गरजेचं आहे. मग या सरतेशेवटी दिवसाच्या तुझ्या लक्षात यायला लागेल की अरे मी आज 4च तास अभ्यास केलाय, स्वतःची स्वतःला लाज वाटायला चालू होईल. दुसऱ्या दिवशी तू प्रयत्न करशील की नाही मी आज तासभर तरी अभ्यास जास्त करेल. हळूहळू हळू इम्प्रूव्ह होत जाईल आणि तुझे मार्क्स वाढलेले दिसतील. त्यामुळे मित्र ही गोष्ट तू नक्की कर आणि स्वतःला कुठेतरी स्वतःशी प्रामाणिक राहा आणि ही गोष्ट फॉलो कर. बर मग यानंतर काय करायचंय, आता ह्या झाल्या गोष्टी, ह्या 2 गोष्टी का करायच्या, एक होतं फोकस ठेवण्यासाठी आणि दुसरी होती आपण ऍक्च्युअल किती स्टडी करतोय हे स्वतःला कळावं आणि डे बाय डे आपण इम्प्रूव्ह करावं यासाठी. ठीक आहे, बर यानंतर सर मग आता मी अभ्यास तर करतोय हो पण मार्क्सच मिळत नाहीत. बर मार्क्स घ्यायचेत ना, मग या स्टेप तू फॉलो कर. काय आहे, सगळ्यात पहिल्यांदा सिलेबस जो आपण पहिल्यांदा पाहिलाय तो तुझ्या टेबलला चिटकाव, तो सिलेबस पाठ करून टाक. म्हणजे तू पेपर जरी वाचायला घेतलास, एखादी न्यूज आली तर ही माझ्या सिलेबसच्या कुठल्या घटकाशी रिलेटेड आहे हे तुला एका क्षणात कळलं पाहिजे. कळलं, त्यामुळे सिलेबस इज द सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ठीक आहे, त्यामुळे सिलेबस तुझ्या समोरच चिकटवलेला पाहिजे. बर त्यानंतर काय कर, सिलेबस झाल्यानंतर आता समज तू आपला अर्थशास्त्र विषय करायला घेतलास, ठीक आहे, मग आता तू काय करायचं, समज उदाहरण देतो मी, अर्थशास्त्र घे, इतिहास घे, कुठलाही विषय घे, आपण एक उदाहरण म्हणून पकडू, तू अर्थशास्त्र विषय घेतलास. आता काय करायचं, कुठल्याही आयतं पुस्तक बाजारात घेऊन न येता आयोगाचे 2020 ते 2024 क्वेश्चन पेपरचं झेरॉक्स आणायचं. काय करशील, 20 ते 24 म्हणजे जी कुठली पूर्वपरीक्षा तू इथून पुढेही देशील किंवा मुख्य देशील, जी परीक्षा तू आज देणार आहेस तिथून खालच्या 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिका त्याचं झेरॉक्स काढून हार्ड कॉपी तुझ्या टेबलला आणून ठेवायची. त्याचं कारण असं, हार्ड कॉपी जर तुझ्या समोर असेल तर आयोगाचे प्रश्न तुझ्या डोळ्याखालून जातील, आयोगाच्या प्रश्नांचा फॉन्ट तुझ्या सारखं डोळ्यासमोर असेल, मग आयोग प्रश्न फ्रेम कसं करतं हे तुझ्या कंटिन्युअस लक्षामध्ये राहील. त्याचा कुठेतरी तुला 1 ते 2 गुणांसाठी नक्की फायदा होताना त्या ठिकाणी दिसेल. त्यामुळे तू पहिल्यांदा काय करशील, पूर्ण ह्या 5 प्रश्नपत्रिका तुझ्या टेबलला आणून ठेवशील, हार्ड कॉपी. ठीक आहे, मग यानंतर समज तू आता अर्थशास्त्राविषयी चालू केलाय, कुठला अर्थशास्त्र. बर मग काय करणारस, यावरचे फक्त सरसकट प्रश्न वाचत न सुटता, म्हणजे पूर्ण 5 प्रश्नपत्रिकेमधले 500 प्रश्न वाचायचे का नाही, काय करायचं, क्वेश्चन पेपर आल्यानंतर जर तू अर्थशास्त्र विषय चालू केलाय तर फक्त अर्थशास्त्राचे 20ला आलेले 15 प्रश्न, 21ला आलेले 15 प्रश्न, 22ला आलेले, 23ला आलेले आणि 24ला आलेले, असे 15 पाची 75 प्रश्न. बरोबर, किती प्रश्न होतात रे, फक्त 75 प्रश्न. बरोबर, म्हणजे एवढेच प्रश्न तो बघायचे. मग हे प्रश्न वाचत असताना तू काय करायचंय, त्या प्रश्नाच्या बाजूला त्या टॉपिकचं नाव सुद्धा लिहायचंय. ठीक आहे, म्हणजे तुझ्या ह्या जेव्हा 75 प्रश्न असे तुझे लिहून होतील, वाचून होतील, तुलाच लक्षात येईल की आयोगानं काही काही टॉपिक असे ज्याच्यावर कंटिन्युअस प्रश्न विचारले. ओके, म्हणजे ह्याच्यावर मला फोकस जास्त केला पाहिजे. जेव्हा तू असं सर्व विषयांचा करायचं, तू कुठल्याही विषयाची सुरुवात कर,
कुठलाही विषय घे, आता हे मी अर्थशास्त्राचं उदाहरण दिलं, समज तू इतिहास विषय घेऊन बसलास, परत काय करायचं, ते 20 ते 25 चे क्वेश्चन पेपर घ्यायचे पहिल्यांदा, मग पुन्हा काय करायचं, फक्त इतिहासाचे या वर्षी पडलेले 10, पुढच्या वर्षी पडलेले 10, त्याच्या पुढच्या वर्षी पडलेले 10, असे पूर्ण प्रश्न वाचून घ्यायचे. कळलं? म्हणजे असं प्रत्येक विषयाचं करायचं. बर, मग हे केल्यानंतर पुढं काय करायचं तू, मग यानंतर हे केल्यानंतर तुझी टॉपिकची लिस्ट बनवायची. म्हणजे नेमकं काय करायचं, आपल्या विद्यावृक्ष अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर मी इकॉनॉमिक्सचा मार्क्स वेटेजचा व्हिडिओ टाकलेला आहे, तो तुम्ही आवर्जून बघा. आणि त्यामध्ये मी जी शेवटी तुम्हाला त्या ठिकाणी चार्ट दिले त्याचे तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या. नेमकं त्याच पद्धतीने तुम्ही प्रत्येक विषयाचं करणं अपेक्षित आहे. म्हणजे नेमकं काय करायचं सर, टॉपिकची लिस्ट बनवायची म्हणजे नेमकं काय करायचं थोडक्यात सांगतो. बघा, तुम्ही काय करायचं, आता इकडं समजा एक विषय तुम्ही सुरुवात केलाय, तर इथं काय लिहायचं, सिलेबसचा टॉपिक, काय लिहायचं, टॉपिक. ठीक आहे, बरं. आणि त्याच्या समोर काय करायचं, समजा 20, बरोबर. परत काय लिहाल तुम्ही, 21, परत काय लिहाल, 22, 23, 24, आणि इथं काय लिहाल, टोटल. इथं काय लिहाल, टोटल. तर आता बघा, या टॉपिक मध्ये आता उदाहरण, आपण अर्थशास्त्र जर विषय तुम्ही घेऊन बसलात, तुम्ही क्वेश्चन पेपर घेऊन आलात, तुम्ही पूर्ण वाचलात, त्यानंतर तुम्हाला प्रत्येक मार्क्स किती मार्क्सला कुठला घटक विचारलाय याचं एक अनालिसिस करून एक तुम्हाला त्या टॉपिकची लिस्ट बनवायची आहे. म्हणजे तुम्हाला कळेल की कमी वेळेत मला जेव्हा रिव्हिजन करायची असते त्यावेळेस मी कुठल्या घटकांना जास्त महत्व दिलं पाहिजे, म्हणजे इनपुट आउटपुट रेशो नेमका कुठल्या घटकांवर आहे. बरोबर. सरसकट पुस्तकं संपवण्यापेक्षा कुठल्या टॉपिकवर जास्त प्रश्न आयोग विचारतंय, म्हणजे मी जास्त फोकस कुठल्या टॉपिकला दिला पाहिजे हे चार्ट पाहिल्यानंतर कळेल. उदाहरण घेऊ, तुम्ही अर्थशास्त्र जर घेऊन बसला असाल, त्यामध्ये समजा हा पहिला टॉपिक आहे, कुठला आहे, समजा राष्ट्रीय उत्पन्न. बरोबर. बरं, मग या राष्ट्रीय उत्पन्नावर 2020 ला प्रश्न विचारलाय का, हो एक विचारलाय. उदाहरण 21 ला एकही नाही, 22 ला एकही नाही, 23 ला 2 विचारलेत, 24 ला 2 विचारलेत. बरोबर. बर, मग आणखी असंच, मग टोटल किती झाले ह्या 5 वर्षात, 1 2 4 आणि 2 6. उदाहरण किती प्रश्न झाले, 6 प्रश्न झाले. बर, मग यानंतर आणखी कुठला टॉपिक आहे, उदाहरण घेऊ आपण सार्वजनिक वित्त हा टॉपिक आहे. ठीक आहे. बर, मग या टॉपिकवर कसे प्रश्न विचारलेत, सर इथं 2 विचारलेत, 21 ला 4 विचारलेत, इथं 3 विचारलेत, इथं एकच विचारलं, इथं 5 विचारलेत. बर, मग गेल्या 5 वर्षात या टॉपिकवर किती प्रश्न विचारले गेले बघा, 2 आणि 4 6, 3 9, 1 10 आणि 5 15 प्रश्न गेल्या 5 वर्षात या ठिकाणी त्यावर विचारलेत. बर, उदाहरण घेऊ, पुढचा टॉपिक कुठला आहे, बँकिंग आहे. कुठला टॉपिक आहे, बँकिंग. बर, मग या टॉपिकवर कसे प्रश्न विचारलेत, समजा इथं एक विचारलाय, उदाहरण घेतोय मी, इथे एकही नाही, समजा इथं 2 विचारलेत, इथं 1 विचारलाय, इथं एकही विचारला नाही. बर, मग 5 वर्षात किती झाले, 1 आणि 2 3 आणि 1 4 प्रश्न. म्हणजे असा तुम्ही जेव्हा इकडे पूर्ण सिलेबस पॉइंट लिहाल आणि एका साईडला जेव्हा तुम्ही पूर्ण किती प्रश्न किती इयरला विचारले असा जेव्हा तुमचा पूर्ण चार्ट तयार होईल तेव्हा ह्या टोटल मध्ये तुमचे आकडे तुम्हाला दिसून येतील, तुमच्या लक्षात येईल. आता इथंच उतरता क्रम लावू बघा. बघा, गेल्या 5 वर्षात सर्वात जास्त प्रश्न कशावर आलेत, याच्यावर. तर सर्वात जास्त फोकस मी कुठल्या टॉपिकला दिला पाहिजे, इथल्या. मग आपली जी टॉपिक लिस्ट लिहिणार आहोत त्यामध्ये 1 नंबरला कुठला येईल, हा. बरोबर. बर, मग त्यानंतर दुसरा कुठला आहे, हा. 6 प्रश्न विचारलेत, म्हणजे याला बर टॉपिक लिस्ट मध्ये 2. असं उतरत्या क्रमानं तुमचं जे टोटल मध्ये जास्त येईल ते तुम्ही उतरत्या क्रमाने त्या टॉपिकची लिस्ट लावा. आणि त्यानंतर तुम्ही तुमचा अभ्यास करत असताना असं सर्वात जास्त प्रश्न विचारले जाणाऱ्या टॉपिकवर जास्त भर द्यायचा किंवा ते सर्वात जास्त आधी करायचे. असं हे एका विषयापुरतं करायचं नाही, असं प्रत्येक विषयाची एक लिस्ट बनवा. प्रत्येक विषयाची, जास्त करायचे नाही. पेपर मधले 5 वर्षातले प्रश्न पाहायचे, त्या वर्षातले विचारलेले, त्याचे असे टॉपिक लिहायचे, त्याचे इयर वाईज हे लिहायचं, स्वतः अनालिसिस करायचं आणि सर्वात जास्त प्रश्न ज्यावर विचारतायत त्या प्रत्येकाची उतरत्या क्रमाने लिस्ट बनवायची. आणि आपण आपला अभ्यास करताना सरसकट पुस्तकं न वाचता काय करायचं, ज्यावर सर्वात जास्त प्रश्न विचारले तेवढेच टॉपिकवर जास्त भर द्यायचा. मित्रांनो, हे करून बघा, तुमचे मार्क्स नक्की वाढलेले तुम्हाला दिसून येतील. लक्षात आलं? चलो बॅक टू द पॉइंट. आता बघा, आपण टॉपिकची लिस्ट तयार केली, मग चौथी का आपल्याला स्टेप काय करायची, आता विषय वाचायला चालू करायचा आहे. बरं सर, मग आता विषय वाचायला घेतलाय, उदाहरण आपला अर्थशास्त्रच घेऊ. आता तू अर्थशास्त्राचं पुस्तक वाचायला घेतला, लक्षात ठेवा फार कन्फ्युज व्हायचं नाही. एक कुठला तर संदर्भ ग्रंथ त्या ठिकाणी निवडायचा, डोळे झाकून त्यावरच विश्वास ठेवायचा, त्यात बदल करायचा नाही. कंबाईन पूर्व परीक्षा पास होण्याचं एकमेव सूत्र आहे, मिनिमम बुक्स मॅक्सिमम रिव्हिजन.
म्हणजे तुम्ही कमीत कमी संदर्भ ठेवा आणि त्याचं मॅक्सिमम रिव्हिजन करा. त्याचं कारण असं आहे, इथं डायरेक्ट फॅक्च्युअल प्रश्न विचारले जातात. ते ऑलरेडी सगळ्या संदर्भ ग्रंथांमध्ये त्या ठिकाणी दिलेले आहेत. मग जेवढी तुझी रिव्हिजन जास्त, जेवढं तुझे सोर्स कमी, तेवढं तुझं ऑटोमॅटिक त्यावर रिव्हिजन जास्त पडेल. जेवढं तुझं रिव्हिजन जास्त पडेल तेवढं परफेक्शन जास्त येईल आणि तुझी मार्क्स वाढण्याला चान्स होईल. ठीक आहे. त्यामुळं बरं, मग आता तुम्ही विषय चालू केला. आता समजा आपलंच घेऊ इको. तर तुम्ही सरसकट पुस्तक वाचता का नाही, टॉपिक वाईज वाचता. बरं, मग सगळ्यात पहिला टॉपिक उदाहरण घेऊ आपण, राष्ट्रीय उत्पन्न वाचताय. तर मग काय करायचं, आता टॉपिकची लिस्ट बनवून झाली, त्यावरनं तुम्हाला आता तुम्ही राष्ट्रीय उत्पन्न वाचायला घेतला. मग राष्ट्रीय उत्पन्न वाचत असताना पण पुन्हा काय करायचं, फक्त राष्ट्रीय उत्पन्नावर मग गेल्या 5 वर्षात कशा पद्धतीचे प्रश्न विचारले फक्त एकदा बघून घ्यायचे. किती प्रश्न असणार आहेत, 2 किंवा 4. फक्त तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्न वाचताना तुमच्या हे लक्षात येईल की नेमकं त्या प्रश्नाचं स्वरूप कसं आहे, त्या प्रश्नाची खोली कशी आहे, हे तुमच्या लक्षात येईल. असं सर्व पूर्ण टॉपिक विषय वाचून होईपर्यंत जेवढे काही टॉपिक आहेत त्यावर ते 5 प्रश्नपत्रिका सोडायच्याच नाहीत, तेवढंच उघडून बघायचे लगेच. ओके, राष्ट्रीय उत्पन्नावर इथं विचारलंय, ओके जीडीपी विचारलंय का, बरं इथं जीएनपी विचारलंय, ओके बरं इथं राष्ट्रीय उत्पन्न समिती विचारल्या, म्हणजे एवढेच घटक मला हिट करायचे, हे तुमच्या एका क्षणात लक्षात येईल. असंच तुम्ही प्रत्येक टॉपिक करताना करायचे. ठीक आहे. मग असं तुमचा पूर्ण एक विषय तुम्हाला कंप्लीट होईल. मग हे विषय कंप्लीट झाल्यानंतर व्हॅल्यू ऍडिशनसाठी 21,000 प्रश्नसंच जो आहे आपला हातनुरे सरांचा, हे कशासाठी करायचं आहे, व्हॅल्यू ऍडिशन. आपली परीक्षा कशासाठी आहे, प्रिलिमची परीक्षा आहे, बरोबर. त्यामुळे आपण इथपर्यंत करणं हे अपेक्षित आहे खरं तर, कारण आपली पूर्णतः हे प्रिलिमसाठी आहे, बरोबर. त्यामुळे आपण पहिल्यांदा फक्त प्रिलिमचे क्वेश्चन वाचणं अपेक्षित आहे, कारण पेपर सेटरचं माइंड हे प्रत्येक प्रश्नपत्रिका सेट करताना वेगळं असतं. प्रिलिम्सचे फ्रेम करत असताना थोडंसं वरवरचे प्रश्न विचारले जातात, मेन्स फ्रेम करत असताना थोडं डीप गेलेलं दिसून येतो. त्यामुळे आपण प्रिलिम देत आहोत तर फोकस मेनली फक्त या प्रिलिम्सच्या क्वेश्चन पेपरवरच करायचं. पण ते सगळं झाल्यानंतर इथं तुम्ही 20 ते 25 क्वेश्चन वाचलाय, टॉपिक लिस्ट केले, त्याच्यानुसार तुम्ही टॉपिक वाचले, त्या टॉपिकवरचे क्वेश्चन केले, म्हणजे तुम्हाला आता एक माइंड येऊन गेला. पण त्याच्या बाहेर जर एखादा क्वेश्चन आला तर तोही माझा जाऊ नये म्हणून काय करायचं, 21,000 प्रश्न संच घ्यायचा, त्यामध्ये तुम्ही एकतर सॉल्व्ह करा, पण सॉल्व्ह करण्यात वेळ घालवू नका, टिक करून घ्या आणि उत्तर तुमच्या नजरेखालून जाऊ द्या. एखादा जो वन लाईनर येत असतो ना, बाउन्सर आला आपण असं म्हणतो, तर तो कुठून येत नाही मित्रांनो, खूप जास्त प्रश्न हे त्यातनंच तुम्हाला रिपीट झालेले दिसून येतील. त्यामुळं पहिल्यांदा सिलेबस करा, सिलेबस झाल्यानंतर प्रिलिम्सचे हे क्वेश्चन पेपर बघा, विषया वाईज बघा, सरसकट न बघता. त्यानंतर त्याच्या टॉपिकची लिस्ट बनवा, त्याच टॉपिकवर जास्त भर द्या. मग ते टॉपिक बघताना सुद्धा पुन्हा काय करताल तुम्ही, त्यावर सुद्धा कुठले प्रश्न विचारले ते फक्त त्या 5 प्रश्नपत्रिकेतले बघा. हे एवढं झाल्यानंतर म्हणजे तुमचं इथं वाचन चांगलं होऊन जाईल, तुम्हाला हे होईल. आणि यानंतर मग व्हॅल्यू ऍडिशनसाठी तुम्ही 21,000 मधला समजा अर्थशास्त्र विषय उघडला, त्यातलं राष्ट्रीय उत्पन्न उघडायचं, उत्तर टिक करून घ्यायचे आणि पाठ करून टाकायचे. ऍक्च्युअल मी सांगतो, कोणी म्हणेल तुम्हाला सोडवा, परंतु मी एवढं सोडवण्यापुरता तुमच्याकडे वेळ नसतो किंवा तेवढं आपलं नॉलेजही नसतं, फार डोकं लावायचं नाही. हे फॅक्च्युअल एक्झाम, ठीक आहे. डायरेक्ट प्रश्न येतात, खूप जास्त प्रश्नांचं स्वरूप हे रिपीट होतं. त्यामुळं व्हॅल्यू ऍडिशनसाठी मग नंतर तुम्ही इकॉनॉमिक्सचे पूर्ण प्रश्न टिक करून घ्यायचे आणि पूर्ण प्रश्न त्या ठिकाणी नजरेखालून घालायचे. जो प्रश्न तुम्हाला अवघड वाटतोय, जो प्रश्न तुमच्या संदर्भ ग्रंथामध्ये नाही, त्याला फक्त स्टार करून ठेवायचं. मग जेव्हा तुम्ही नेक्स्ट रिव्हिजनला याल त्यावेळेला फक्त ते स्टार प्रश्न त्या ठिकाणी बघून घ्यायचे. आणि हे सगळं झाल्यानंतर सर्वात जर काय महत्वाचं असेल तर ते काय असतं रे, रिव्हिजन. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, पास होण्याचं सूत्र काय आहे रे, लक्षात ठेवा. पास होण्याचं सूत्र काय आहे, मिनिमम बुक्स आणि मॅक्सिमम रिव्हिजन. हे काय आहे, पास होण्याचं सूत्र आहे, हे लक्षात ठेवा. एका विषयाला एकच पुस्तक निवडायचं आणि तेच 50 वेळेला वाचायचं. यश मिळवण्याचा सर्वात सोपा फॉर्म्युला हाच आहे, कळलं. मग त्याच्यासाठी किमान आपण आता मी तुम्हाला शेड्यूल देणारच आहे, आपलं जे काही आपले टॉपिक वाचणार आहे त्यावर किमान 3 रिव्हिजन या ठिकाणी होणं अपेक्षित आहे. मग आता तुम्हाला या जेवढ्या काही आपण पायऱ्या केल्या, ह्या पायऱ्या तुम्ही तुमचा अभ्यास सुरुवात करताना करणं अपेक्षित आहे. याच मार्गाने तुम्ही प्रत्येक विषयाची हाताळणी त्या ठिकाणी करा. थोडा वेळ लागेल, पण हीच स्टडी या पद्धतीने जा, तुम्हाला यश लवकर मिळेल. चला मग यानंतर आता आपण मुख्य विषयाकडे म्हणजे सिलेबसकडे वळू. बघा, चला आता मी तुम्हाला हे बघा, नियोजन ही कशी गोष्ट आहे, व्यक्तिसापेक्ष आहे. म्हणजे तुमची पद्धत वेगळी असू शकते. कोणी सकाळी उठून अभ्यास करतंय, कोणी संध्याकाळी उठून अभ्यास करतंय, कोणी एका वेळेला एकच विषय घेते तर कोणी 2 विषय अभ्यास करतंय, बरोबर. त्यामुळे ही खूप वेगवेगळी गोष्ट आहे.
परंतु मी माझ्या परीने मला जे माझ्या बुद्धीला जे पटतंय, माझा आजपर्यंतचा जो अनुभव आहे, त्या अनुभवावर आधारित हे नियोजन या ठिकाणी मी तुम्हाला बनवलंय, ज्याचा तुम्हाला फायदा होईल. मी अजिबात हा दावा करणार नाही की तुम्ही हेच फॉलो केलं पाहिजे. तुम्ही कुणाचंही मार्गदर्शनाखाली अभ्यास करत असाल, पण एकच सांगतो, कुणाचं तर एकाच फॉलो करायचं. एक तर स्वतः नियोजन करा, ते फॉलो करा. जर तुम्हाला कोणी गायडन्स करणारा असेल, तुमचा मेन्स दिलेला, इंटरव्ह्यू दिलेला मित्र, तुमचा मोठा भाऊ, तुमचा कोणी सिलेक्टेड मित्र, त्यांच्याकडून बनवून घ्या, तेच फॉलो करा. किंवा हे जे मी दिलंय किंवा मग तेच फॉलो करा. पण काहीतरी एकच निवडा प्लॅनिंग आणि तीच तंतोतंत त्या ठिकाणी अंमलबजावणी करा. ठीक आहे? चला, आता हे जे काही मी प्लॅनिंग बनवलंय, मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा बघा, आता थोडक्यात बघा आपल्याकडे दिवस किती उरलेत रे. आता बघा, आपण असं पकडून जाऊ, आपली परीक्षा कधी आहे रे? 9 नोव्हेंबरला आपली परीक्षा आहे. ठीक आहे? बरं. मग आपल्याला दिवस किती उरलेत? बघा बरं किती उरलेत रे. आपण 1 ऑगस्ट पासून पकडू. ठीक आहे? आज मी 30 जुलैला रेकॉर्ड करतोय. 31 जुलै 1 आणि आपण 1 ऑगस्ट पासूनचं प्लॅनिंग या ठिकाणी मी तुम्हाला आज देणार आहे. तर बघा, आपण जर पकडलं ऑगस्ट, ठीक आहे? आपण फक्त ऑगस्टचा महिना पकडू. ऑगस्टचे किती दिवस आहेत? 31 दिवस. सप्टेंबर, सप्टेंबरचे किती दिवस आहेत? 30 दिवस. त्यानंतर आहे ऑक्टोबर, ऑक्टोबरचे किती दिवस आहेत रे? 31 दिवस. आणि आपली परीक्षा 9 नोव्हेंबरला आहे, म्हणजे नोव्हेंबरचेही 8 दिवस. करा बरं, टोटल किती दिवस आपल्याकडे शिल्लक आहेत? 1 1 2 आणि 8 10 0. ठीक आहे? बघा, 1 3 3 6 3 9 आणि 1 10. म्हणजेच बघा, आपल्याकडे दिवस किती शिल्लक राहत आहेत रे? 100 दिवस आपल्याकडे या ठिकाणी शिल्लक असलेले दिसून येत आहेत. बरं, मग आता या 100 दिवसांचं प्लॅनिंग आपल्याला कसं करायचंय? आपल्याला विषय किती आहेत? 8 विषय त्या ठिकाणी आहेत. विषय किती आहेत? 8. बरं, मग त्या 8 जरी विषय असले मित्रांनो, तरी लक्षात घ्या, त्यामधले 2 विषय, कुठला? एक चालू घडामोडी आणि दुसरा मॅथ किंवा रिझनिंग. हे जे विषय आहेत, हे तुम्हाला दररोज करणं अपेक्षित आहे. ते तुम्ही दररोज केले पाहिजे, कारण ते एकत्रित करण्याचा विषय नाहीये. त्याची दररोज, आता मॅथची प्रॅक्टिस तुम्ही रोज केली पाहिजे, तरच तुमचा वेग वाढेल आणि तुम्ही कमी वेळेत जास्त प्रश्न त्या ठिकाणी सोडवू शकता. चालू घडामोडीचं पण तसंच आहे. एकाच दिवशी तुम्ही सगळी चालू घडामोडी करू शकता का? नाही. तर तुम्ही काय करायला लागेल, हळूहळू एका दिवशी थोडं करत गेलात, तर सरते शेवटी तुमचं पूर्ण चालू घडामोडी त्या ठिकाणी कव्हर झालेलं दिसेल. आणि ह्यामुळे काय होईल, तुमच्या अभ्यासामध्ये पण नाविन्य येईल. म्हणजे सरसकट दिवसभर एकच विषय घेऊन बसला, प्रोडक्टिव्हिटी कमी होते. तुम्ही बसता, पण तो काय होतं, रटाळवाणं होऊन जातं. एकच विषय बोर होऊन जातो. तुम्ही स्लो होऊन जाता. पण जर तुमच्या अभ्यासामध्ये व्हेरिएशन असेल, तर तुम्हाला अभ्यास करतानाही कंटाळा येत नाही आणि अभ्यासात उत्साह राहतो. बरोबर? तर हे जे काही मी प्लॅनिंग बनवलंय, आता आपल्याकडे दिवस किती उपलब्ध आहेत रे? 100 दिवस उपलब्ध त्या ठिकाणी आहेत. तर मग मी असंच प्लॅनिंग बनवलंय, की तुमचं किमान एक वेळेला पूर्ण वाचन व्हावं आणि तुमचे 3 रिव्हिजन व्हावे. या पद्धतीचं प्लॅनिंग या ठिकाणी मी तयार केलंय. चला, आपण आता प्लॅनिंगकडे वळू. आता बघा, मी तुम्हाला म्हटलं 1 ऑगस्ट पासून मी प्लॅनिंग बनवलंय. आता हे प्लॅनिंग मी कसं केलंय बघा. पहिल्यांदा 1 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट म्हणजे मी काय केलंय, 10-10 दिवसांचा 10-10 दिवसांचे टप्पे पाडलेत. आणि त्या दिवशी 2-2 जीएसचे विषय त्या ठिकाणी आपण कव्हर करणं अपेक्षित आहे. आता हे कुणाला हेवी वाटू शकतं, की सर एवढे तास आम्ही अभ्यास करायचा का? हे बघा, आपण टार्गेट नेहमी मोठं ठेवायचं. तेवढंच होईल का? असं काही नाही. थोडंफार इकडे-इकडे चालू शकतं. परंतु सरांनी 8 तास सांगितलंय आणि आज मी 4च तास अभ्यास केलाय. असं नाही चालणार. कधी 6 तास होईल, कधी 7 तास होईल, कधी 8 तास होईल. इथपर्यंत ठीक आहे. पण तू डायरेक्ट 2 तास, 4 तासांवर आलास, तर तू फेल होणार. तसं चालणार नाही. त्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही कसं तुमचं प्लॅनिंग त्या ठिकाणी इम्प्लिमेंट करता, त्यावरच त्याचं यश असतं. आपले रतन टाटा म्हणतात बघा, मी कुठलाही निर्णय योग्य म्हणून घेत नाही. जो मी निर्णय घेतला तो मी योग्य ठरवतो. मग तो कसा ठरवतो? जे काही मी प्लॅनिंग करतो, म्हणजे एखादा मी टार्गेट सेट करतो, एक निर्णय घेतो, त्याची प्लॅनिंग करतो आणि त्याची डायरेक्ट अंमलबजावणी करतो. बरोबर? कुठलाही प्लॅन चांगला किंवा वाईट नसतो. त्याचं तुम्ही इम्प्लिमेंटेशन कसं करता त्याच्यावर त्याचं यश असतं. त्यामुळे मी परत सांगतो, हे जे नियोजन करायचंय, तर याचं यश जे असेल ते कशावर असेल? त्याच्या इम्प्लिमेंटेशनवर. ठीक आहे? त्यामुळं कोणाचाही प्लॅन तुम्ही फॉलो करा, परंतु त्याची 100% अंमलबजावणी त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करा. मी तुम्हाला डायरी पण मेंटेन करायला सांगितलंय. त्यामध्ये जर याची नोंद करत गेलात, तर तुमचं तुम्हाला इम्प्रुव्हमेंट झालेलं दिसून येतील. बरं, आता मी हे जे टाइम टेबल बनवलंय, ते सकाळी 7 पासून रात्री 11 पर्यंतचं केलंय. मग यामध्ये मी कुठेही ब्रेक किंवा जेवण असा
टाइम दिलेला नाही. त्याचं कारण असं आहे की प्रत्येकाचा वेळ वेगळा असतो. कुणी सकाळी 8 वाजता नाश्ता करतं, कुणी 10 वाजता नाश्ता करतं, कुणी मध्ये अर्धा तास कधी सकाळी एकदम लवकर चहाला जातं, तर कुणी थोडा लेट जातं. त्यामुळे ते तुम्ही वेळेनुसार तुम्ही ते मॅचअप त्या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. बरं बघा, आता हे जे मी काही प्लॅनिंग केलंय ते कसं केलंय, त्यामध्ये मी 10-10 दिवसांचे टप्पे पाडलेत. आता हे जे नियोजन आहे ते पूर्ण ऑगस्ट पर्यंतचं आहे. ठीक आहे. मग ऑगस्टचं बघा, आता 31 दिवस आहेत ऍक्च्युअल. ठीक आहे. किती दिवस? 31. तर बघा, आता 1 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट तुम्ही सकाळी 7 वाजता लॅबला आलात, तर सकाळी 7 ते 11 एकच विषय करायचा. कुठला? उदाहरण. मी आता याचं स्ट्रक्चर करताना कसा केला, एक सोपा विषय, एक अवघड विषय. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला बोर होणार नाही. त्यामुळे बघा, आता सकाळी 7 ते 11 म्हणजे जवळपास 4 तास तुम्हाला मिळतात. ठीक आहे. त्यामधला अर्धा तास मी समजू शकतो. तुम्ही कधीही 8ला जा, 8:30ला जा, 9 वाजता जा. तुम्ही नाश्ता करा, चहा घेऊन या, थोडंसं गप्पा मारा, थोडीशी डुलकी जरी आली नाश्ता केल्यानंतर तरी झोपा. कुणी असतं लॅबमध्ये बसतं आणि फक्त असं पेंगत असतं. झोप आली, सरळ झोपून जा. एकदा व्यवस्थित झोप झाली नंतर अभ्यास फ्रेश होतो. बर्डन घ्यायचं नाही. अभ्यास आनंदाने करा. बर्डन गेल्यागत करू नका. ठीक आहे. कारण ही 1 दिवसाची परीक्षा आहे का? नाही. पूर्व परीक्षा आहे. पूर्व परीक्षा झाल्यास मुख्य परीक्षा आहे. मुख्य परीक्षा झाल्यास मुलाखत आहे. त्यानंतर सिलेक्शन आहे. मग तुम्ही जर बर्डन घेऊन करत असाल, कोणीतरी सांगते म्हणून करत असाल, तर तो अभ्यास होईल का? नाही. तो कंटाळवाणा होईल. त्यापेक्षा स्वतःसाठी करतो. मी अधिकारी झालो तर माझ्या पिढीमध्ये बदल होणार आहे. माझं आयुष्य सुखकर होणार आहे. माझी लाईफस्टाईल चेंज होणार आहे. बरोबर? यासाठी तुम्ही अभ्यास करताय. आणि या उपर जर मी चांगला अधिकारी झालो आणि जर खरोखरच मला काही समाजाप्रती काही करायचं असेल, त्यात थोडाफार काही चेंजेस करायचे असतील, तर तेही करायचं असेल, तर त्याच्यासाठी सुद्धा ही एक सर्वोत्तम संधी आहे. बरोबर? म्हणून मग अभ्यास करताना आता मी कशा पद्धतीने केलंय बघा. सकाळी 7 ते 11चा एक टप्पा पडलाय. त्यामध्ये तुम्ही तुमच्या वेळेनुसार एक अर्धा तासाचा तुम्ही चहा, कॉफी, नाश्ता करून येऊ शकता. त्यानंतर 11 ते 1चा एक टप्पा आहे. त्यानंतर 3 ते 8 सलग 5 तासाचा एक टप्पा आहे आणि 9 ते 11चा एक टप्पा आहे. त्यामध्ये मी स्ट्रक्चर कसं केलंय, एक सोपा विषय, एक अवघड विषय. इथं जे आहेत हे सोपे विषय ठेवलेत, इथं आहेत ते अवघड विषय. सोपे आणि अवघड मी कसं ठरवलंय, जे स्कोरिंग सब्जेक्ट आहेत ते सोपे, जे खूप मेहनत करून पण थोडे मार्क्स कमी देतात ते अवघड. मग हे विषय स्कोरिंग म्हणजे सोपे, हे विषय अवघड, या पद्धतीने प्लॅनिंग केलंय. तर ऑगस्ट मध्ये बघा आता आपण काय काय करणं अपेक्षित आहे. तर मी हा पहिला टप्पा पाडलाय. तो किती दिवसाचा आहे रे? 1 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट. बघा, तुम्ही पॉलिटी करायचंय. कुठला विषय? पॉलिटी. आणि पंचायत राजवर सुद्धा 1 किंवा 2 प्रश्न त्या ठिकाणी येतात. त्यामुळे तेही तुम्ही थोडंफार प्रमाणात करणं अपेक्षित आहे. मग 1 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट तुम्ही पॉलिटी करा. दररोज हे परीक्षेच्या शेवटापर्यंत 2 गोष्टी सोडायच्या नाहीत. कोणत्या? मॅथ रिझनिंग आणि चालू घडामोडी. मी परत सांगतो, यावेळेसचा कट ऑफ वाढण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण कोणते सब्जेक्ट होता? मॅथ आणि रिझनिंग. 20 पैकी प्रत्येक पास झालेल्या मुलाला जवळपास 15 पेक्षा जास्त मार्क होते आणि त्याच्यामुळे कट ऑफ वाढला. त्यामुळे इथून पुढे जर तुम्हाला यादीत यायचं असेल तर जीएस तर कराच, पण त्याच्यासोबत मॅथ रिझनिंगची डेली प्रॅक्टिस करा. दररोज किमान 2 तास तुम्ही मॅथ रिझनिंग सोडवलंच पाहिजे. ठीक आहे. बघा, मग 7 ते 11 जर समजा तुम्ही पॉलिटी करताय, हे किती दिवस करताय तुम्ही? 10 दिवस. बरोबर? दररोज पॉलिटी करा. ठीक आहे. त्यानंतर मग तुम्ही एकदा हा जीएसचा एक झाला की मग तुम्ही 2 तास मॅथ सोडवा. आता कुणी म्हणेल सर मग लगेच मॅथ सोडवू का? तुम्ही चेंजेस करू शकता. तुम्ही इथले 2 तासाचा वेळ तुम्ही इथं देऊ शकता, इकडला विषय तुम्ही इथं घेऊ शकता, तुम्ही करू शकता. पण मी प्लॅनिंग करताना तुमच्या अभ्यासात सलगता राहावी म्हणून या पद्धतीचं प्लॅनिंग त्या ठिकाणी केलंय. ठीक आहे. कधीही करा, पण 2 आवर तुम्ही मॅथ रिझनिंग त्या ठिकाणी करणं मॅन्डेटरी आहे, करणंच आहे. ठीक आहे. बरं, मग हे केल्यानंतर 7 ते 11 तुम्ही नाश्ता केला, सगळं करून तुम्ही 4 तास हा विषय अभ्यासणं अपेक्षित आहे. त्यानंतर मग तुम्ही दररोज 2 तास मॅथ रिझनिंगची प्रॅक्टिस करताय. परत मग 11 ते 1 वाजता जेवायला जा. 1 तास जेवायला लागू द्या, काही अडचण नाही. कोणाची मेस जवळ असते, कोणाची मेस लांब असते. मेसला गेल्यानंतरही माझा नंबर येतो नाही येत. 1 तासाचा वेळ जेवायला राहू द्या. 1 ते 2 तास इथला जो वेळ आहे, 1 to 3 PM, मी 2 तास तुम्हाला तिथे रिलॅक्स दिलेत. का दिलेत? 1 ते 2 पर्यंत तुम्ही जेवण करा. 2 ते 3 आल्यानंतर तुम्ही शांत झोपा. रूमवर शक्य असेल रूमवर झोप घ्या, किंवा लॅबला शक्य असेल लॅबला झोप घ्या. बिनधास्त शांत झोप घ्या. 1 तासाची तुम्ही छान झोप घेतली की तुम्ही त्या ठिकाणी रिफ्रेश होता. मग यानंतर तुम्ही आलं की हा थोडासा अवघड विषय इथं घेतलेत, मग तुम्ही विज्ञान विषय चालू करा. मग 3 वाजल्यापासून 8 वाजल्यापर्यंत. बघा, मी प्रत्येक ठिकाणी इथं पीवायक्यू उल्लेख केलेला दिसेल. मी तुम्हाला मगाशी टॉपिक लिस्ट सांगितली, जे क्वेश्चन पेपर सांगितले ते करणं अपेक्षित या ठिकाणी आहे. त्यासोबत 21,000 मधनं आजपर्यंत सर्व राज्यशास्त्रावर पडलेले प्रश्न, सर्व विज्ञानावर पडलेले प्रश्न, हे सर्व करणं या ठिकाणी इथं
यासोबतच अपेक्षित आहे. म्हणून प्रत्येक विषयाच्या समोर मी तुम्हाला PYQ लिहिलेलं दिसेल. ठीक आहे. बघा, मग तुमचा विज्ञान होतो. आता 3 ते 8 थोडं जड झालेलं असतं. मग 8 ते 9 तुम्ही परत जाऊन जेवण करा छान. 9 वाजता तुमचं जेवण झालं की दररोज संध्याकाळी 2 ते 3 मित्रांचा ग्रुप बनवा आणि त्याच्यामधनं तुम्ही ह्या चालू घडामोडी या ठिकाणी करू शकता. ग्रुप डिस्कशन जर करायचं असेल तर सर्वात चांगला विषय कुठला आहे, तर कुठला आहे रे तो? चालू घडामोडी. म्हणजे तुम्ही काही ट्रिक्स बनवू शकता. एका मित्राने एखादी सांगितलेलं वाक्य तुमच्या कायम लक्षात राहू शकतं. त्यामुळे डेली 2 तास झोपण्याच्या आधी जर तुम्ही चालू घडामोडी केलं, समजा आता मग सर यासाठी कुठलं पुस्तक वापरू? मार्केटमधलं पुस्तक कुठलंही पुस्तक घे किंवा वार्षिकी घे, काही अडचण नाही. पण मी पृथ्वी परिक्रमा फॉलो करत असल्यामुळे मी त्याचा संदर्भ तुम्हाला मी सजेस्ट करेल. ठीक आहे. मी काही कोणाची ऍडव्हर्टाईज करत नाही. कुठल्याही याच्याशी माझा काही थेट संबंध नाही. पण तरीही मी ते करत असल्यामुळं किंवा त्याचा आउटपुट चांगला असल्यामुळे मी त्याचा संदर्भ देतो. जे कोणी सिम्प्लिफाईड करत असेल त्याच्यावर तुम्ही स्टिक राहा किंवा तुम्ही कुठलं मासिक आणखी कुठलं करत असाल त्याच्यावर स्टिक राहा, कोणाच्या नोट्स वापरत असाल त्याच्यावर स्टिक राहा. परंतु दिवसाचे 2 तास संध्याकाळी तुम्ही चालू घडामोडीला द्या. मी परत सांगतो, हे जे काही आहे याच्यामध्ये तुम्ही तुमच्या वेळेनुसारही चेंजेस करू शकता. कुणाला चालू घडामोडी सकाळी करायची सवय असू शकते, सकाळी कर. पण किती वेळ देशील? 2 तास दे. मॅथ रिझनिंग कधीही कर. कधी कधी असं वाटतंय की सर मला कंटाळा आलाय GS करण्याच्या ऐवजी मग मी मॅथ रिझनिंग करतो. काही हरकत नाही मित्रा, सकाळी घे. पण वेळ किती देशील? 2 तास. त्याचं कारण आपल्याला 8 विषय आहेत आणि सगळ्या विषयांना आपल्याला समान वेटेज त्या ठिकाणी द्यावं लागेल. ठीक आहे. मग हे 10 दिवसात तुझ्या हे किती दिवस आहेत? 10 दिवस. या 10 दिवसामध्ये तुझं काय काय कम्प्लीट होतंय? पॉलिटी होतंय, सायन्स होतंय. ठीक आहे. आणि यासोबतच तुझी मॅथ रिझनिंग आणि चालू घडामोडी तर तुझं दररोजच त्या ठिकाणी चालू आहे. बरं, मग पुढचे 11 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट यामध्ये परत सकाळी 7 ते 11 तू रिडिंगला गेलास की भूगोल चालू कर. काय चालू करशील? भूगोल. बरं, मग भूगोलाचं जर तुम्ही अनालिसिस केलं असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल भूगोलाचे 15 पैकी 10 आता 10 विचारायला लागलेत. तर त्यापैकी सर्वात जास्त कुठल्या भूगोलावर प्रश्न येतात? महाराष्ट्राच्या भूगोलावर येतात. त्यामुळे कंबाईनचा अभ्यास करताना उगाच भारताचा जगाचा भरमसाठ पुस्तकं वाचण्यापेक्षा महाराष्ट्राच्या भूगोलावर जास्त फोकस करा. 10 पैकी किमान 6-7 प्रश्न फक्त महाराष्ट्राच्या भूगोलावर येतात. त्यातही कशावर येतात? प्राकृतिक, राजकीय रचना, ओके, जिल्हा, तालुके, महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती, अक्षांश, रेखांश, ठीक आहे, नद्या, उपनद्या, खनिज, बरोबर, हे खनिज कुठल्या जिल्ह्यात आढळते, ह्याचा पर्सेंटेज किती आहे. हे टिपिकल टॉपिक आहेत. पर्यटन, कुठली लेणी कुठल्या ह्याच्यामध्ये आहे, कुठलं राष्ट्रीय उद्यान कशामध्ये आहे, याच्यावर येतात. आणि अवघे 1 ते 2 प्रश्न भारताचं भूगोल आणि जगाच्या भूगोलावर येताना दिसतात. त्यासाठी कुठल्याही बाजारातलं एखादं रेफरन्स बुक तुम्ही वाचू शकता, पण त्याला फार महत्व त्या ठिकाणी देणं अपेक्षित नाही. तुम्हाला हे जर करायचं असेल, महाराष्ट्राच्या भूगोलला तुम्ही मात्र स्पेशल बुक वापरा. PYQ पडलेले 21,000 मधनं पूर्ण पाठ करून टाका आणि भारताच्या जगाच्यासाठी सुद्धा एक संदर्भ ग्रंथ, एक साधं छोटंसं घ्या कुठलं तरी. कदाचित लोकसेवाच्या नोट्स पण आहेत, त्याही तुम्ही वापरू शकता भारताच्या भूगोलसाठी. ते केल्यानंतर मग तुम्ही जर तुम्हाला व्हॅल्यू ऍडिशन करायचे असतील तर 21,000 मध्ये जे काही तुम्ही सगळे PYQ त्या ठिकाणी दिलेत, महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, जगाचा भूगोल, प्राकृतिक भूगोल, सर्वच तुम्ही टिक करून त्या ठिकाणी पाठ करणं अपेक्षित आहे. मग तुमचा इथं भूगोल होऊन जाईल. परत तुम्ही हे दररोज मॅथ रिझनिंग त्या ठिकाणी सोडवणारच आहात. एक मॅथचा विषय सोडवा, त्यानंतर दुसऱ्या दिवशी रिझनिंग सोडवा, तुमच्या मर्जीनं. एकतर मॅथ कम्प्लीट करा किंवा मग रिझनिंग कम्प्लीट करा. तुम्हाला जे सोयीचं आहे ते करा. मग याची सुद्धा मॅथ आणि रिझनिंगची 5 वर्षाच्या क्वेश्चन पेपरचं अनालिसिस करून तुम्ही चेकलिस्ट त्या ठिकाणी बनवणं अपेक्षित आहे. बघा, हे झाल्यानंतर परत तुम्ही 3 ते 8 मध्ये आपण हा विज्ञान 10 दिवसामध्ये त्या ठिकाणी घेतला होता. त्यानंतर तुम्ही इतिहास विषय घ्या. विज्ञान इतिहास मी याच्यासाठी ठेवलेत कारण ते थोडे लेंदी विषय आहेत आणि त्यावर कितीही मेहनत घेतली तरी थोडं आउटपुट त्या तुलनेत कमी आहे. बरोबर, त्यामुळे थोडंसं हे विषय सुद्धा दररोज करणं तुम्ही या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि त्यानंतर परत संध्याकाळी तुम्ही काय कराल? चालू घडामोडी कराल. बघा, हे परत इथं 10 दिवस झाले म्हणजे तुमच्या इथं पॉलिटी कव्हर झालं, विज्ञान झालं, इथं भूगोल झालं, इतिहास झालं. आणि यानंतर परत या 10 दिवसामध्ये 21 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट म्हणजे 11 दिवस होतात. याच्यामध्ये तुम्ही अर्थशास्त्र विषय करा. ठीक आहे. अतिशय स्कोरिंग सब्जेक्ट आहे. यासाठी मी इथं खंबीरपणे उभा आहे. तुम्ही चिंता करायची नाही. अर्थशास्त्राला तुम्ही आपण बॅचमध्ये दिलेले नोट्स जरी वाचल्या तरी तुम्हाला 15 पैकी 12-13 मार्क्स आरामात त्या ठिकाणी मिळून जातील. ठीक आहे. त्यामुळे अर्थशास्त्रासोबत परत 11 ते 1 काय कराल? मॅथ आणि रिझनिंग करा. आणि इथं मी मात्र खूप स्पेस ठेवलाय. कशासाठी ठेवलाय रे? राहिलेलं वाचन. म्हणजेच काय, आपलं हे जे प्लॅनिंग आहे ते किती दिवसांचं आहे? 1 ऑगस्ट पासून 31 ऑगस्ट म्हणजे महिनाभराचं आहे. कधी कधी काय होत असतं, अचानक आपण आजारी पडू शकतो, आपला एका दिवशी अभ्यास होत नाही, बरोबर, बरीच कारणं असतात. मग अशा वेळेला जर कुठला एवढ्या मधला कुठला घटक जर अभ्यासायचा राहिला असेल तर तू अर्थशास्त्रासोबत या
दिवसांमध्ये या ठिकाणी तू कव्हर करून घेणं अपेक्षित आहे. ठीक आहे, म्हणजे हा महिनाभराचा या ठिकाणी अभ्यासक्रम झाला. आता काही जण मित्र म्हणतील, सर 10-10 दिवसात एवढं होईल का हो? नाही का, विज्ञान सारखा मोठा विषय आहे आणि तुम्ही तर वेळ 5-5 तासच दिलाय. 5-5 तासात म्हणजे 50 तासामध्ये पूर्ण विज्ञान होईल का? कसं आहे मित्रा, तू 15 दिवसही विज्ञान वाचू शकतो, तू 15 दिवसही पॉलिटी वाचत बसू शकतो. पण काय होतं, जर तू एकही एक विषय जर 15-15 दिवस वाचत बसला, आपल्याला 8 विषय आहेत, म्हणजे तुला परत पहिल्या विषयावर येण्यासाठी किती दिवस लागतील? म्हणजे पहिलं वाचलेलं तू सगळं त्या ठिकाणी विसरून जाशील. त्यापेक्षा त्या ठिकाणी थोडंसं स्पीडनं वाचणं अपेक्षित आहे आणि तुम्ही हे या ठिकाणी एवढ्याच दिवसात संपवून परत त्याची रिव्हिजन त्या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे. या ठिकाणी जर काही सुटलं असेल, काही राहिलं असेल, तर तू पुढच्या महिन्याच्या रिव्हिजनमध्ये त्या ठिकाणी तू कव्हर करून टाकशील. कळलं? म्हणजे हे आता हे ऑगस्ट महिन्याचं नियोजन केलं. मी परत सांगितलं, हे जे काही नियोजन आहे मी कसं केलंय, 7 ते 11, 11 ते 1, 1 ते 2 तुम्ही जेवण करा, 2 ते 3 तुम्ही आराम करा, त्यानंतर 3 ते 8 दुसरा सब्जेक्ट आणि 9 ते 11 तुम्ही डेली चालू घडामोडी त्या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. त्यानंतर बघा, आता हा पहिला टप्पा झाला, म्हणजे इथं तुमचं पूर्ण सिलेबसची एक रीडिंग होणं अपेक्षित आहे. त्यानंतर बघा, मग पुढच्या महिन्यामध्ये काय करा. पण आता ऑगस्ट पाहिलं, आता इथं काय लिहिलंय मी, रिव्हिजन 1. मी कशासाठी लिहिलंय, कारण आपण ऑगस्टमध्ये पूर्ण सिलेबस त्या ठिकाणी वाचलाय असं आपण अपेक्षित केलंय. किंवा ज्यांचं कुणाचं राहिलं असेल त्यांच्यासाठी इथं परत एकदा या ठिकाणी ह्या 30 दिवसांमध्ये संधी उपलब्ध होते, कारण यामध्ये काहीही बदल नाही. ज्या पद्धतीने ऑगस्टचं नियोजन केलं होतं त्याच पद्धतीचं नियोजन ऍज इट इज मी सप्टेंबरमध्ये दिलेलं आहे. त्याचं कारण असं आहे, एकदाच वाचून मी जसं म्हटलं होतं 10 दिवसात काही वाचणं होईल का? कधी कधी असं असू शकतं की सर पहिल्या रिडिंग मध्ये माझे 2-3 टॉपिक वाचायचेच राहून गेलेत. त्यावेळेला ऍज इट इज प्लॅनिंगला परत तेवढेच दिवस मी या ठिकाणी दिलेत, म्हणजे या ठिकाणी ते तू कव्हर करून घे. आणि यासोबतच समजा 4 दिवस 4 टॉपिक उरलेत, इथं 10 दिवसाचा वेळ दिलाय, 4 दिवसात ते उरलेले टॉपिक कव्हर करून घे, प्लस 6 दिवसात अगोदर जे काही वाचलं त्याचे पण रिव्हिजन मारून टाक. ठीक आहे, म्हणजे ऑगस्ट मध्ये तुमचं पूर्ण वाचन होतंय, त्यातनं राहिलेलं वाचन तुम्ही इथं कव्हर करताय. म्हणजे यामध्ये काही राहिलेले जे काही टॉपिक असतील तेही त्या ठिकाणी तुमचे कव्हर होऊन जातील, प्लस जे काही वाचलंय त्याची रिव्हिजन पण त्या ठिकाणी होऊन जाईल. ऑगस्टचं जे काही स्ट्रक्चर होतं ते ऍज इट इज स्ट्रक्चर आपण या ठिकाणी घेतलंय. एक सोपे विषय, या ठिकाणी थोडेसे लेंदी किंवा अवघड विषय आणि डेली मॅथ आणि रिझनिंग ऍज इट इज सप्टेंबरमध्ये या ठिकाणी 10-10 दिवसाच्या टप्प्याने ते कव्हर करणं अपेक्षित आहे. ऑगस्टमध्ये पूर्ण सिलेबस कव्हर झाला, त्यानंतर सप्टेंबरमध्ये परत त्या सिलेबसवर आपली नजर पडते, काही ऑगस्टमध्ये राहिलेले टॉपिकही इथं कव्हर होत आहेत. त्यासोबतच अगोदर जे वाचले त्याची रिव्हिजन पण होते. म्हणजे या ठिकाणी पहिली रिव्हिजन आपली सप्टेंबरमध्ये होणं अपेक्षित आहे. ऑगस्ट वाचन, सप्टेंबरमध्ये पहिली रिव्हिजन. आता याचं मी फार एक्सप्लेनेशन यासाठी देत नाही, कारण ऑगस्टमध्ये मी जे काही सांगितलंय तो जशाच तसंच आपल्याला परत सप्टेंबरमध्ये त्या ठिकाणी त्याचं फॉलो करायचंय. तर चला पुढं, मग इथं आपली पहिली रिव्हिजन झाली, तर मग बघा आता आपण ऑक्टोबरकडे आलोय, म्हणजे आपल्या परीक्षेला फक्त 1 महिना त्या ठिकाणी बाकी राहतोय. मग ऑक्टोबरमध्ये हे मी किती दिवसांचं नियोजन दिलंय, 28 ऑक्टोबर. त्याचं कारण असं आहे, उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली. कधी आहे ही? 20 ते 23 दिवस आहे, बरोबर. कुणाचा तरी फोन येतंय, माय तुला लय बघा वाटायला, गावाकडे ये जरा, तुला सोडून लाडू करंजा खाऊ वाटेनात. बरोबर असतंय, आई वडिलांचं प्रेम असतंय, आपल्या सगळ्या गोष्टी असतात. माझं मत आहे न गेलेलं जास्त चांगलं, कारण परीक्षेची संधी ही आयुष्यात वारंवार येत नाही. एकदा अधिकारी होऊन तुम्ही गावाकडे गेलं की तुम्हाला परत मान सन्मान सगळ्या गोष्टी मिळतात, परंतु ही संधी सुटली तर हे लाडू करंजा मग तेच खात राहतो आयुष्यभर, पुन्हा काहीच होत नाही. बरोबर, त्यामुळं या वेळेला तुझी प्रायोरिटी काय असली पाहिजे, अभ्यास असली पाहिजे. या उपरही ज्यांना जावंच वाटतंय, सर मी वर्षभर झाला गावीच गेलो नाही, सर मला लय कंटाळा वाटते हो, सर मला आईची लय आठवण येते हो, किंवा सर कुणीतरी माझी लय आठवण काढते हो. बरोबर, असं जर काही तुझं असलच, मन राहवतच नसेल, किंवा इथे तू राहणार, इथं राहशील आणि मन दुसरीकडे असेल, असं जर होणार असेल तर बाळा तू 3 दिवसाची सुट्टी घे, काही हरकत नाही. मग तुझी ही 3 दिवसाची सुट्टी तुझ्या सरला तुझी पूर्ण काळजी आहे. बरोबर, मग ह्या 3 दिवसाची सुट्टी कन्सिडर करूनच आता या ठिकाणी मी प्लॅनिंग केली आहे. बघ, मग आता आपण पहिली रिव्हिजन झालेली आहे आपली, मग आपण दुसऱ्या रिव्हिजन कडे येतोय, म्हणून याचं नाव काय दिलंय मी, रिव्हिजन 2. तर बघ आता हे रिव्हिजन करताना, आता बघा आपण ऑक्टोबरकडे आलोय. आता आपण पहिल्यांदा 10-10 दिवसांच्या टप्प्यामध्ये 2दा रिडिंग केलेली आहे विषयांची. मग आता तो कालावधी हळूहळू कमी करत नेला पाहिजे, कारण आपलं वाचन आता पुरेसं झालेलं असतंय. मग आता आपण रिव्हिजनच्या स्टेजकडे येतोय. मग पॉलिटी त्यावेळेला किती दिवसात अभ्यासणं अपेक्षित आहे, 1 ऑक्टोबर ते 4 ऑक्टोबर असा कालावधी मी त्याला दिलाय.
सकाळी 7 वाजता यायचं, 1 वाजेपर्यंत सलग पॉलिटी झप 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 झप. त्यातले महत्वाचे कारण कसं असतं, तुम्ही झेरॉक्स पेपर घेऊन आलाय, त्यावरनं तुम्ही चेकलिस्ट बनवले. आता तुमच्या लक्षात आले की प्रश्न आयोग कशावर विचारते, घटना निर्मितीवरच विचारते सर. मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्वावर जास्त प्रश्न येतात सर. बरोबर, संसदेवर त्या मानाने कमी येतात आणि संसदेचा टॉपिक 70 पानाचा त्या ठिकाणी पुस्तकात दिलाय सर. बरोबर, पंचायत राजचं एवढं मोठं पुस्तक आहे सर आणि प्रश्न 1 किंवा 2 येते सर. ते आला तर आला, नाही तर येत पण नाही सर. मग अशा वेळेला तुलाच कळून आलेलं असतं आता एवढ्या पूर्ण वाचनातनं, त्या PYQ मधनं, की कुठले टॉपिक आपल्याला महत्वाचे आहेत. मग तो बरोबर 4 दिवसामध्ये, अवघ्या 4 दिवसामध्ये या ठिकाणी दररोज सकाळी 7 वाजता यायचं, चहा नाश्त्याचा वेळ सोडला तर सकाळी 1 पर्यंत क्वालिटी पूर्ण या ठिकाणी फिनिश करायची. त्यानंतर मग परत 3 ते 8 PM. आता इथे मी चेंज काय केलाय, इथं आपण सुरुवातीच्या 2 टप्प्यामध्ये 2 महिन्यामध्ये 2-2 GS सब्जेक्ट सोबत घेतलेले होते. इथं काय केलं आता, हे रिव्हिजन फेज असल्यामुळं आणि अंतिम टप्पा असल्यामुळं एकच विषय GSचा घेतलाय आणि चालू घडामोडी आणि मॅथ रिझनिंग मात्र कंटिन्यू ठेवलंय. कळतंय? म्हणजे इथं गेल्या 2 महिन्यामध्ये तुम्ही किमान चालू घडामोडी सुद्धा 12 महिन्यांची करणं अपेक्षित असतं. म्हणजे 9 नोव्हेंबरला जर आपली परीक्षा आहे तर पेपर हा कधीही किमान 1 महिना आधी सेट होतो. म्हणजे उदाहरण चालू की 9 ऑक्टोबर पर्यंत पेपर त्या ठिकाणी सेट झालेला असेल. परंतु आपल्या मासिकांमध्ये डाटा जो असतो किमान 1 महिना आधीचा असतो. म्हणजे 9 ऑक्टोबर पर्यंत जरी करंट करणं आपण अपेक्षित असलं तर पृथ्वी परिक्रमाचं जर उदाहरण घेतलं तर ऑक्टोबरचा डाटा नोव्हेंबरमध्ये त्यांनी प्रिंट केलेला असतो. त्यामुळे तू कधीपर्यंतच करंट करणं अपेक्षित आहे तर लक्षात घे, ऑक्टोबर, बरोबर, ऑक्टोबर 2024 ते ऑक्टोबर 2025 इथपर्यंतचं करंटचे मासिक मी पृथ्वी परिक्रमाचं उदाहरण देतोय. तुम्ही जे करत असाल तुम्ही पण हा कालावधी तुम्ही कव्हर करा. ऑक्टोबर 2024 ते ऑक्टोबर 2025 एवढा किमान 12 महिन्याचा किंवा 13 महिन्याचा कालावधी तू करंटसाठी करणं अपेक्षित आहे. तुम्ही जर चालू घडामोडी बारकाईनं दररोज ग्रुप डिस्कशन न केलं तर हा सुद्धा विषय स्कोरिंग विषय आहे. काही जणांच्या, मी खूप जणांकडून ऐकतो की सर मला चालू घडामोडीला मार्कच येत नाहीस. मित्र, तू वेळच किती देतोस? चालू घडामोडी दररोज करतोस का? येतोस दरवेळेला, शेवटच्या टप्प्यात ती वार्षिक घेतोस आणि वाचत बसतोस. मग त्याच्या वार्षिकी ही चांगली आहे, वार्षिकीत काही डाटा कमी आहे असं मी म्हणणार नाही, पण त्याच्या रिव्हिजन पडत नाही. मग परत काय होतं, तुला परत बर्डन यायला चालू होतं आणि तू GS कडे शिफ्ट होऊन जातोस. मग शेवटी एका मार्काने प्रिलिम उडाली काय आणि 0.25 न उडाली काय, प्रिलिम उडाली की प्रिलिम उडूनच जाते. त्यामुळे असं न करता तुम्ही डेली करंट इव्हेंट करणं अपेक्षित आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर 60 दिवसामध्ये दररोज 2 तास याप्रमाणे तुम्ही वर्षभराचे मासिक चालू घडामोडी त्या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. ते झाल्यानंतर मग इथं आपण चालू घडामोडीचं सुद्धा रिव्हिजन या ठिकाणी घेणार आहोत. बघा, आता आपण इथं 4 दिवस पॉलिटी केली. पॉलिटी केल्यानंतर दररोज 3 ते 8 मी इथं वेळ वाढवलेला दिसतोय बघा. बरोबर, मग इथं किती तास दिलेत? 5 तास दिलेत. मी फक्त इथे याच्यासाठी 4 दिवस मुद्दाम ठेवलेत. नोव्हेंबर 25चं सुद्धा तुम्ही मासिक करा, करण्याची गरज नाही, पण ऍटलिस्ट नोव्हेंबर 25चं जर मासिक आलं तर त्यातले वन लाईनर बोल्ड वाचून घ्या. त्याचं कारण कसं आहे की आपले मासिक जे आहे ते 1 किंवा 2 महिने मागे चालत असतात. म्हणजे ऑक्टोबरचा डाटा नोव्हेंबर किंवा डिसेंबरच्या मासिकामध्ये आलेला दिसून येतो. बरोबर, त्यामुळे आलाच तर एखादा वरचा प्रश्न आपला जाऊ नये. त्यामुळे हे 4 दिवस नोव्हेंबर 25च्या मासिकासाठी सुद्धा मी त्या ठिकाणी राखीव ठेवलेत. ठीक आहे, बरं. मग त्यानंतर परत तुम्ही 9 ते 11 मात्र डेली, इथं फक्त वेळ मी चेंज केलाय कारण आपलं इथलं जे चालू घडामोडी होती ते मी इथं घेतलं. त्याचं कारण आहे कारण आता चालू घडामोडीचं सुद्धा आपण रिव्हिजन या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. इथं आपण GSचं रिव्हिजन करतो एकच विषय, त्यासोबत आता आपण चालू घडामोडीचं रिव्हिजन या ठिकाणी चालू केलंय. बरोबर, आणि त्यासोबत मॅथ रिझनिंग मात्र आपण दररोज या ठिकाणी करतोय. बरं, मग परत 5 ते 6 ऑक्टोबर म्हणजे याला किती दिवस दिले तुम्ही? 6 दिवस. म्हणजे 6 दिवस सकाळी 7 वाजता यायचं 1 पर्यंत सलग झप 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 विज्ञान त्या ठिकाणी संपवून टाकायचं. बायोलॉजी चालू केली की बायोलॉजी मधल्या कुठल्या टॉपिकवर जास्त प्रश्न येतात तेवढे तुम्ही चेकलिस्ट बनवलेली असते. त्याच्यावरनं मग हा सर मला माहितीये प्रोटीन, कार्बोहायड्रेट ह्याच्यावर प्रश्न नक्की येतो. बरोबर, DNA RNA वर प्रश्न नक्की येतो. फिजिक्स मध्ये लाईट, साऊंड, इलेक्ट्रिसिटी प्रश्न नक्की येतो. केमिस्ट्रीमध्ये कार्बनचे संयुगे प्रश्न नक्की येतो. हे जे काही तुम्ही चेकलिस्ट बनवाल फक्त त्याच ठिकाणी रिव्हिजन या ठिकाणी करणं तुमचं अपेक्षित असतं. सरसकट पुस्तक संपवणं अपेक्षित नाही. इथं रिव्हिजन स्टेजला तुम्हाला कळलं पाहिजे
की कुठल्या टॉपिकला तुम्हाला हिट करायचं आहे. एवढेच टॉपिक तुम्ही हिट करा. 5 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर मध्ये तुमचं विज्ञानचं रिव्हिजन होईल. त्यासोबतच आपण साइड बाय साइड चालू घडामोडीचं रिव्हिजन करणार आहोत. हे मी तुम्हाला एकत्रितच घेईन. अगोदर आपण इकडलं बघून घेऊ. यासोबतच मॅथ रिझनिंग मात्र तुम्ही दररोज रात्री आता या ठिकाणी 2 तास करताय. म्हणजे परीक्षेच्या शेवटापर्यंत दररोज 2 तास मॅथ रिझनिंग केलीच पाहिजे, कारण 20 गुणांसाठी ती आहे. ठीक आहे. त्यानंतर हे झाल्यानंतर 12 ते 15 ऑक्टोबर म्हणजे हे 4 दिवस 12, 13, 14, 15 4 दिवसामध्ये परत भूगोलचे रिव्हिजन या ठिकाणी करू. मग भूगोलच्या रिव्हिजन करत असताना परत तुम्ही कशावर भर द्याल रे? महाराष्ट्राच्या भूगोलवर जास्त भर द्याल. मग 4 दिवसामध्ये या ठिकाणी भूगोलचा विषय कव्हर होऊन जाईल. यासोबत मॅथ रिझनिंग कव्हर होऊन जाईल. त्यानंतर 16 ऑक्टोबर बघा, आता 16 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर इथं परत 4 दिवस मिळत आहेत. 16, 17, 18, 19 या ठिकाणी तुम्ही अर्थशास्त्राचे रिव्हिजन त्या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. मी मार्क्स वेटेजचा व्हिडिओ तुम्हाला टाकलाय. त्या मार्क्स वेटेजच्या व्हिडिओच्या शेवटी एक चार्ट दिलाय की तुम्ही कुठले टॉपिक अगोदर करणं अपेक्षित आहे. रिव्हिजनच्या स्टेजला ते टॉपिक त्या ठिकाणी तुम्ही अगोदर करा आणि जास्तीत जास्त मार्क्स घ्या. बघा, 4 दिवसात अर्थशास्त्र कव्हर होतंय. परत मॅथ रिझनिंग तुमची प्रॅक्टिस डेलीच आहे. यानंतर मी मगाच म्हणलं, उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली. यासाठी 3 दिवसांचा वेळ मी ठेवलाय. बाळा, तू जर 3 दिवस म्हणून 8 दिवस गावाकडे राहणार असशील तर तू एमपीएससीच करू नकोस. तो येऊनही तुझा फायदा नाही, तू नापासच होणार आहेस. निगेटिव्ह मी करत नाही, पण जर तुम्ही कुणी कुणी असते एकदा गावाकडे गेले की तिकडेच रमतं. हे इथं चालत नाही. ही स्पर्धा परीक्षा आहे. ठीक आहे. त्यामुळं 3 दिवसांची जर सुट्टी दिली तर मित्रा, 3च दिवसांची सुट्टी तू त्या ठिकाणी घे आणि 24 तारखेला परत अभ्यासाला तयार तू आलंच पाहिजे. ठीक आहे. मग यानंतर जेव्हा तू दिवाळीहून येशील त्यावेळेस तू कुठला विषय करशील? 24 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबर म्हणजे ह्याला किती मी दिवस दिलेत रे? 24, 25, 26, 27, 28 म्हणजे जवळपास 5 दिवस परत मी तुम्हाला इतिहासाला दिलेत. सर, मग इतिहास करताना काय करू? इतिहासाला तो खूप मोठा सब्जेक्ट आहे आणि तुम्ही आम्हाला 5च दिवस दिलेत, त्यामध्ये पण 5च तास दिलेत. बाळा, तू लक्षात घे. 5 वर्षाची प्रश्नपत्रिका बघितल्यानंतर तुझ्या हे लक्षात येईल की इतिहासावर कशावर प्रश्न येतात. 1857 उठावावर दरवर्षी प्रश्न आहे. कामगार चळवळ दरवर्षी प्रश्न आहे. जे संघटित समाज सुधारणा चळवळी आहेत, प्रार्थना समाज, आर्य समाज, ब्राह्मो समाज, यावर प्रश्न नक्की आहे. काँग्रेस संघटनांवर प्रश्न नक्की आहे. जे कायदे आहेत, 1919चा कायदा, 1909चा, 1935चा कायदा, त्यावर प्रश्न नक्की आहे. समाज सुधारक सर्वात सोपा आणि मार्क्स घ्यायचा विषय. समाज सुधारकचे मित्र एक 8 ते 10 समाज सुधारक आपण जर बारकाईने अभ्यासले तर पैकीच्या पैकी मार्क घ्यायची तिथे संधी आहे. त्यामुळे समाज सुधारक इतिहास करताना तू नक्की कर. तुला जास्तीत जास्त मार्क त्या ठिकाणी मिळून जातील. म्हणजे हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आता आपण रिव्हिजन स्टेजला आहोत. काही काही जण रिव्हिजन करताना सरसकट पुस्तक वाचत बसतात. रिव्हिजन त्याला म्हणत नाहीत. रिव्हिजन करताना तुमची नजर सेट झाली पाहिजे. कारण ऑलरेडी ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये तुम्ही 2 वेळेला विषय वाचून झालाय. आता तुम्ही ऑक्टोबर मध्ये फक्त आयएमपी जे आहे त्याच्यावर तुमची नजर पडली पाहिजे. अशा काही फॅक्ट ज्या माझ्याकडनं विसरल्या जाऊ शकतात, अशा काही डेट ज्या परीक्षेत येऊ शकतात, अशा काही व्यक्तींची लिस्ट जे परीक्षेत येऊ शकते, एखादा समाजसुधारक, त्यानं सुरू केलेली संघटना आणि त्याची स्थापना, त्यांचे सदस्य, अशा ओव्हरलुक करून घ्यायच्या गोष्टी. ठीक आहे. म्हणजे रिव्हिजनामध्ये या गोष्टी करणं अपेक्षित आहे. इतिहास करताना स्वातंत्र्याचा इतिहास, समाज सुधारक आणि महाराष्ट्राचा इतिहास. महाराष्ट्राच्या इतिहासावर भर त्या तुलनेत कमी आहे. ठीक आहे. त्यासाठी 11वीचं महाराष्ट्राचं पुस्तक सफिशियंट आहे आणि अगोदर पडलेले PYQ हे करणं तुम्ही अपेक्षित आहे. चला, इतिहास झाला इथं. आणि मित्रांनो, मॅथ रिझनिंग आता आपण शेवटच्या टप्प्यापर्यंत सोडवतोय. आता याच्यामध्ये बघा, तुम्ही म्हणला असाल सर तुम्ही कुठं टेस्ट पेपरला आम्हाला वेळच दिला नाही हो. मग टेस्ट पेपर लावावं का नाही सर? आता बरेचसे क्लासेसवाले जे टेस्ट पेपर आयोजित करतायत, टेस्ट पेपर नक्की लावले पाहिजेत. ठीक आहे. ते तुम्ही तुमच्या वेळेनुसार प्लॅनिंग करा. कधीतरी चालू घडामोडीच्या जागी किंवा इथं, किंवा काही काही पेपर तुम्ही टेस्ट पेपर तिथंच लावण्यापेक्षा झेरॉक्स सेंटरवर जात एखादा पेपर घ्या. फक्त इमानदारीने 1 तासाचा वेळ लावून तुम्ही लॅबमध्ये बसून हे पेपर सोडवू शकता. किंवा तुम्ही टेस्ट पेपर जरी जॉईन केली तरी 1 तास पेपर सोडवा, पण त्या पेपरचे उत्तर चेक करून त्यावरून स्वतःला जज करू नका. कारण आयोगाच्या दर्जाचे पेपर कुणीही काढत नाही, ते काढणं शक्य नाही. हे मी तुम्हाला क्लिअरली सांगतो. मग टेस्ट पेपर लावायचा का किंवा सेल्फ टेस्ट पेपर सोडवायचा का? त्याचं कारण असं, तुम्हाला टाइम मॅनेजमेंट व्हावं. 1 तासात तुमचे प्रश्न सोडून व्हावे. 1 तासाचा टार्गेटच ठेवू नका. 55 मिनिटाचा माझा पेपर आहे असा तुम्ही सराव करा. 5 मिनिट तुमचे शिल्लक राहिले पाहिजेत असा प्रॅक्टिस तुम्ही आत्तापासून करायला या ठिकाणी सुरुवात करा. म्हणजे टेस्ट पेपर कशासाठी लावायचा? टाइम मॅनेजमेंटसाठी. आणि दुसरी गोष्ट, जर एखादा विषय असतो ज्यावेळेस आपल्या लक्षात येतं की इथं माझे मार्क्स थोडे कमी यायला लागतात, फक्त तेवढाच
त्या घटकामधला समजा समाज सुधारक आहे त्यावर माझे मार्क येत नाहीये तर ह्याचा अर्थ माझे रिव्हिजन कमी पडले. मग तो भर तुम्ही रिव्हिजन समाज सुधारकाचं जास्त करा. कळलं? म्हणजे आपल्या उणिवा कळतात त्याच्यावर फोकस करा एवढंच. तुम्ही त्यांचे मार्क्स चेक करा, त्यांचे रँक चेक करा, मग मी एवढ्या मुलांमधनं एवढा आलो, मग मी काही चालू, ते फक्त मार्केटिंग आहे. त्यामध्ये भानगडीत तुम्ही जाऊ नका, ते बघतही बसत जाऊ नका माझे कितीही. तुम्ही फक्त का टाइम मॅनेजमेंट आणि दुसरं मी जो काही अभ्यास करतोय त्यातला कुठला घटक माझा कमकुवत राहिलाय का एवढंच बघायचं आणि पुढच्या टेस्ट पेपरसाठी इम्प्रूव्ह करायचं. ओके, म्हणजे तुम्ही तुमच्या वेळेनुसार किमान 5 टेस्ट पेपर, जास्त सोडवा पण किमान 5 टेस्ट पेपर कधीही, तुम्हाला जेव्हा कंटाळा येतोय जेव्हा आहे, पण तुम्ही या दरम्यान कधीही 5 टेस्ट पेपर त्या ठिकाणी सोडवणं आवश्यक आहे. चला, आता हे सगळं झालं, यासोबत मी तुम्हाला म्हटलं होतं काय, तर आपल्याला चालू घडामोडीचं या ठिकाणी यासोबतच आपण रिव्हिजन करणार आहोत. चालू घडामोडीचं मग प्लॅनिंग मी कसं केलंय, मग आपण जेव्हा ऑक्टोबरमध्ये येऊ त्यावेळेला बघा, चालू घडामोडीसाठी प्रत्येक दिवशी एक मासिक तुम्ही कव्हर केलं पाहिजे. वेळ किती दिलाय मी? 5 तास. त्याचं कारण असं आहे की तुम्ही याच्या आधी 2 महिन्यामध्ये पूर्ण मासिक वाचून झालेले असणं अपेक्षित आहे. फक्त एकच मासिक शिल्लक राहतंय नोव्हेंबरचं, त्याच्यासाठी 4 दिवस मी ऑलरेडी शिल्लक ठेवलेत की 4 दिवस तुम्ही एक मासिक वाचून घ्या नोव्हेंबरचं. त्यावर नोव्हेंबर करणे खरं तर अपेक्षित नाही, पण आलाच तर प्रश्न जाऊ नये म्हणून नोव्हेंबर पण करून घ्या. ठीक आहे, मग चालू घडामोडीचं रिव्हिजन कसं करायचंय? प्रत्येक दिवशी एक मासिक. मग 5 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर मध्ये तुमची चालू घडामोडीची पहिली रिव्हिजन व्हायला पाहिजे. म्हणजे 5 ऑक्टोबर पासून 16 ऑक्टोबर पर्यंत दररोज एक एक मासिक. 5 ऑक्टोबरला समजा ऑक्टोबर 24चं मासिक वाचलंय, 6 ऑक्टोबरला नोव्हेंबर 24, 7 ऑक्टोबरला डिसेंबर 24, 8 ऑक्टोबरला जानेवारी 24, याप्रमाणे तुम्ही कुठपर्यंत यायचंय मग? ऑक्टोबर 24 पर्यंत किंवा नोव्हेंबर 24 पर्यंत दर दिवशी एका मासिकाचे रिव्हिजन ग्रुप डिस्कशन न करा किंवा सेल्फ करा, पण 5 तारीख ते 16 तारीख पर्यंत 3 ते 8च्या दरम्यान तुम्ही दररोज एका मासिकाची पूर्ण रिव्हिजन त्या ठिकाणी होणं अपेक्षित आहे. या पद्धतीने जर गेलात तर तुमचे 12 मासिक ते 13 मासिक या ठिकाणी कव्हर होतील. या दरम्यानच्या काळामध्ये तुमच्या पूर्ण मासिकांची एक रिव्हिजन त्या ठिकाणी कव्हर होऊन जाईल. मग यासोबत दुसरा टप्पा लगेचच मासिकांचा आपण घेऊ शकतो. यासोबत झाल्यानंतर परत 17 ते 19 तारीख 3 दिवस, कारण 20 ते 23 आपण दिवाळीची सुट्टी धरली, म्हणजे ह्या 3 दिवसामध्ये 3 मासिक आणि 24 नोव्हेंबर ते 1 नोव्हेंबर असं परत लगेच मासिकांचं इथं सेकंड रिव्हिजन होऊन जाईल. आणि त्यानंतर शेवटच्या टप्प्यात 5 नोव्हेंबर ते 8 नोव्हेंबरला मी तुम्हाला पुढे सांगेलच, शेवटच्या टप्प्यामध्ये सुद्धा आपण परत एकदा चालू घडामोडीचं रॅपिड रिव्हिजन या ठिकाणी करणार आहोत. म्हणजे तुमचं इथं सगळे जीएसटी विषय 2 वेळेला वाचून झाले, त्याचं रिव्हिजन घेऊन झालं. मॅथ रिझनिंग तुम्ही डेली करताय, तुम्ही चालू घडामोडी केली प्लस त्या चालू घडामोडींचे रिव्हिजन या ठिकाणी सुद्धा कंप्लीट झाले. टेस्ट पेपरही तुम्ही सोडवताय, परिपूर्ण अभ्यासाला तुम्ही तयार झालात. आता आपला शेवटचा टप्पा म्हणजे सुपर ओव्हर या ठिकाणी आता आपली चालू झाली. आता ही पद्धत कशी असते, शेवटचे 8 दिवस परीक्षा राहिलेल्या असतात. काय काय करू की सर, काय काय नाही की माझं थोडं तर राहिलंय. मित्रा, राज्यात पहिला आलेल्या मुलाचाही अभ्यास काही ना काही शिल्लकच असतो. ही एमपीएससी आहे, हे समंदर आहे, कितना पाणी निघालेगा, बरोबर? त्यामुळं इथं तो जिंकतो ज्याला नक्की कळतं की पेपर कसा फ्रेम होतो, पेपर सेटर प्रश्न कशातनं काढतो, म्हणजे कुठल्या विषयावर प्रश्न कसे येतात, कुठल्या टॉपिकवर येतात, हे जेव्हा कळतं तेव्हा तुमचा स्पेसिफिक अभ्यास व्हायला सुरू होतो. आणि यासाठी तुम्ही PYQ वर कमांड निर्माण करणं गरजेचं आहे. त्यासाठीच म्हटलं होतं मी झेरॉक्स पेपर आणि नंतर 21,000 प्रश्नसंच. कळलं? बघा, मग आता आपण शेवटच्या टप्प्यात आलोय. मी तुम्हाला म्हटलं होतं वाचन प्लस 3 रिव्हिजन तुमच्या झाल्या पाहिजे. ऑगस्ट मध्ये पहिलं वाचन झालं आपलं, सप्टेंबर मध्ये पहिलं रिव्हिजन, ऑक्टोबर मध्ये दुसरं रिव्हिजन, आणि आपण हे शेवटच्या टप्प्यात आलोय. आता शेवटच्या 8 दिवसात नेमकं काय करायचं, तर ही मी माझ्या पद्धतीने सांगतोय. बघा, आता तुम्ही एक एक जीएसटी विषय तुमच्या नजरेखालून गेलेले असतात. आता या स्टेजला तुम्ही सरसकट हे वाचण्यापेक्षा अर्थशास्त्रातल्या कुठल्या फॅक्ट अशा आहेत जी मी विसरू शकतो, म्हणजे तुम्ही ही कुठलेही विषय घ्या, याच्यामध्ये कुठल्या घटकावर 100% प्रश्न येतो, अशा कोणत्या फॅक्ट आहेत ज्या माझ्याकडनं विचारल्या जाऊ शकतात, अशा कुठल्या फॅक्ट आहेत ज्याच्यावर सातत्यानं आयोगाने प्रश्न विचारले, अशा फॅक्ट फक्त बघून घ्या. बरोबर? आता उदाहरण सांगतो. चला, आपण 29 नोव्हेंबर ते 8 नोव्हेंबर शेवटच्या टप्प्यात आहोत आणि इथं नाव मी काय दिलंय रे? रॅपिड रिव्हिजन दिलंय. मी एवढ्या वेळेला काय म्हणलं होतं? फक्त रिव्हिजन म्हटलं होतं, पण इथं मात्र मी शब्द काय वापरतोय? रॅपिड. हे रिव्हिजन तुम्ही फास्ट करणं गरजेचं आहे. ठीक आहे? बघा, आता 29 ऑक्टोबर इथं मात्र तुम्ही आता मॅथ रिझनिंग इथपर्यंत बंद करू शकता. इथं मात्र एक विषय घ्यायचा, अर्थशास्त्र विषय घेतला, फुल डे फक्त अर्थशास्त्र एका दिवसात सुरुवातीपासून शेवटापर्यंत, त्यात महत्वाचे टॉपिक हिट करणं
मग यात अर्थशास्त्राच्या काही चालू घडामोडी म्हणजे करंट असतात. मग त्यामध्ये काय काय असू शकतं? काही महत्वाचे निर्देशांक आहेत. एसडीआय 25, भारत 130वा आलाय. बरोबर. मग त्या निर्देशांकात भारत कितवा आहे ते बघून घेणं अपेक्षित आहे. टॅक्सेशनचा क्रम बघून घ्यायचा लेटेस्ट कुठला आहे, म्हणजे कोणतं राज्य पहिल्या क्रमांकावर आलेलं आहे सर्वात जास्त टॅक्सेशनच्या बाबतीत. मग आपल्यात सर्वात जास्त भारताला कुठल्या टॅक्समधनं पैसा मिळतो, त्या पहिल्या 5 टॅक्सचा क्रम. बरं, इम्पोर्ट एक्सपोर्ट म्हणजे परकीय व्यापार अंतर्गत गेलं तर सर्वात जास्त आयात आपण कुठल्या देशातून करतोय ते पहिले 5 देश. निर्यात कोणते करतोय ते 5 देश. म्हणजे हे सर्व ज्या करंट रिलेटेड गोष्टी आहेत ते इथं करणं अपेक्षित आहे. यासोबत ज्या काही विसरणाऱ्या गोष्टी आहेत त्या तुम्ही करणं अपेक्षित आहे. त्यानंतर मग 29ला अर्थशास्त्र होऊन जातो. 30 तारखेला हक्काचा पॉलिटी या ठिकाणी तुमचा होऊन जातो. पॉलिटी सोबतही पंचायत राजचा निवडक त्या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. पंचायत राज वरी तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात येईल ग्रामीण स्थानिक संस्थांवर त्यांनी जास्त प्रश्न विचारलेत. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद हे त्यांचा आवडते प्रश्न आहेत. म्हणजे जास्त हिट तुम्ही सगळं वाचा पण हिट जास्त त्यावर करा. ठीक आहे. पॉलिटी. मग ह्या पॉलिटी सोबत मित्रांनो लक्षात घ्या, पॉलिटी अतिशय हक्काचा विषय, एकही मार्क जाऊ देऊ नका. 15 प्रश्नापैकी 14 किंवा 15 पैकी 15 प्रश्न माझे कसे बरोबर येतील हे बघा. त्यासाठी तुम्ही जे रेफरन्स मटेरियल वाचता ते वाचाच. त्यासोबत लक्ष्मीकांत मध्ये जे शेवटी आर्टिकलची लिस्ट दिली ते करून टाका. दररोज थोडी थोडी पाठ करा. जे परिशिष्ट दिले, जे भाग दिलेत, जे महत्वाच्या घटना दुरुस्त्या दिल्यात त्या करा. मग सरसकट घटना दुरुस्त्या करू का सर मी? नाही. पहिली घटना दुरुस्ती कर, 7वी घटना दुरुस्ती कर, 21वी कर, 24वी कर, ठीक आहे. 41वी कर, 42वी कर, 44वी कर, 73वी कर, 91वी कर. हे कशातनं लक्षात आलंय रे मला? कारण मी तेवढे पेपर बघितलेत की आयोग घटना दुरुस्त्या सुद्धा विचारताना स्पेसिफिक विचारत असतं. ज्या एकदम लँडमार्क आहेत, ज्याच्यामुळे एकदम चेंजेस आलेले आहेत, अशाच घटना त्या ठिकाणी विचारतं. त्यामुळे तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे. म्हणजे तो पॉलिटी कर, त्याच्यासोबत कलम पाठ करून टाक. सूची, केंद्र सूची, राज्य सूची, त्याच्यावर प्रश्न येताना दिसतोय, समवर्ती सूची, त्या सूची पाठ करून टाक. भाग कुठले कुठले भाग 22 आहेत, परिशिष्ट कोणते कोणते आहेत यासोबत ते सुद्धा पाठ करून टाक. यासोबत श्रेणी एक घटक असतो. बरोबर. एका ठिकाणी आपल्या ठिकाणी व्हीआयपी आल्यानंतर कुणाला अगोदर बसवायचं वगैरे त्याचा जो क्रम असतो, काय म्हणतात त्याला, श्रेणी, ते करून टाक. ठीक आहे. म्हणजे पॉलिटी सोबत ह्या गोष्टी करणं अपेक्षित आहे. नंतर तू काय करशील, 31 ऑक्टोबरला भूगोल करशील. मग इथं काय करशील, परत सांगतो मी, महाराष्ट्राचा भूगोल जास्त कर. त्यासोबत लोकसंख्या करून घ्या, हक्काचे मार्क त्या ठिकाणी घेऊन टाक. त्यानंतर 1 नोव्हेंबर 2 नोव्हेंबर इथं मात्र मी 2 दिवस दिलेले दिसून येतात बघा. कारण इतिहास थोडासा लिंदी विषय आहे. मग याच्यामध्ये आपण काय काय करतो रे, मॉडर्न म्हणजे 1857च्या पुढं. यासोबत आपल्याला समाज सुधारक पण बघायचे आणि यासोबतच आपल्याला काय करायचंय, महाराष्ट्राचा इतिहास पण बघायचाय. म्हणून याला मी थोडंसं 2 दिवस दिलेत. ठीक आहे. यासोबतच मी सायन्सला सुद्धा परत 2 दिवस दिलेत. कारण सायन्समध्ये सुद्धा बायो करायचंय, फिजिक्स करायचंय, केमिस्ट्री करायचंय. एका दिवसात बायो कर, अर्धा दिवस फिजिक्स, अर्धा दिवस केमिस्ट्री. या पद्धतीनं या ठिकाणी सायन्स पण होऊन जाईल. मग या ठिकाणी परत एकदा जीएसटी ही 3री रिव्हिजन तुझी होऊन जाईल. 3rd रिव्हिजन. मित्रा, एवढं जर रिव्हिजन तू केलास, हे अंमलबजावणी जर तू तंत फॉलो केलास, तुला नक्की मार्क येणार. तुला 100% मार्क्स येणार. ठीक आहे. आणि शेवटचा टप्पा आपण मी मगाशी म्हणला होता, शेवटचा करंटचा टप्पा 5 ते 8. हे करंटचं कितवं रिव्हिजन होतं? 3rd रिव्हिजन. मी म्हटलं होतं तिथं जरी मी एकत्रितपणे ते चार्टमध्ये दिलं असलं तर शेवटच्या 4 दिवसामध्ये का करायचं? कारण काही फॅक्ट असतात ते आपल्या शॉर्ट मेमरीमध्ये राहत असतात. पुरस्कार कोणाला दिले, एकदम बोल्ड बोल्ड. बघा, करंटचं जर स्वरूप बघितलं कंबाईन पूर्व परीक्षेला तर 1 लाईनर प्रश्न जास्त येताना दिसतात. 1 ते 2च प्रश्न हार्डली 2 ते 4 लाईनचे असतात. त्यामुळे तुम्ही अभ्यास करत असताना डायरेक्ट बोल्ड बोल्ड परीक्षेत करणं अपेक्षित आहे. आंतरराष्ट्रीय पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार, क्रीडा, पुस्तके, बरोबर. म्हणजे टिपिकल आयोगाचे प्रश्न ठरलेले आहेत ते हिट करणं तुम्ही गरजेचं आहे. ठीक आहे. त्यामुळे आता बघा 5 तारखेला तुम्ही 1 ऑक्टोबर 2024, नोव्हेंबर 24 आणि डिसेंबर 24 हे 3 मासिक या ठिकाणी तुम्ही रिव्हिजन करताय एका दिवसात. कारण तुमचं रिव्हिजन भरपूर झालेलं असेल. हे शेवटचा टप्पा आहे. त्यामुळे एका दिवशी 3 मासिक म्हणजे नथिंग आहे. एका दिवशी तुम्ही तेवढी स्पीड तुमची आलेली असते. कारण तुम्ही सरसकट मासिक वाचता का? नाही. कारण तुम्ही काट मारलेले असतात, आयएमपी करून ठेवलेले असतात. त्यावेळेला फक्त आयएमपी गोष्टी या ठिकाणी वाचायच्या. मग 6 तारखेला जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 25 मासिक कव्हर होतील. 7 तारखेला एप्रिल, मे, जून, जुलै 25 मासिक कव्हर होतील. आणि 8 नोव्हेंबरला ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर 25 मासिक कव्हर होईल. जमलंच तर नोव्हेंबरचं कर. ठीक आहे. जमलंच तर टायटल नोव्हेंबरचे कर. ओके. एवढा अभ्यास जर बाळा तू केला रे बाळा, कसा आहे राजा, टेन्शन येते, टेन्शन गुल होते.
ठीक आहे, काही चिंता करायची नाही. हे जे काही प्लॅन केलंय डोळे झाकून फक्त इम्प्लिमेंट कर. मेहनतीची जोड दे, यश नक्की येणार आहे. बरं सर, आता हे पूर्ण प्लॅनिंग मला तुम्ही सांगितलं. बरं, मग आता हे प्लॅनिंग घेतल्यानंतर मला मार्क्स नेमके किती येतील? मार्क्स नेमके किती येतील? बरं सर, असे कुठले घटक आहेत बरं, ज्याच्यावर मी फोकस करू म्हणजे मला मार्क्स जास्त येतील? तर मी तुला टायटलमध्ये थंबनेललाच मी तुला दिलंय. आपलं टार्गेटच आहे मिशन 65 गुण. बरं, ते तू कसं घेशील? चल तुला थोडक्यात सांगतो. मित्रा, प्रत्येक परीक्षेचं किंवा हे क्वेश्चन पेपरचं जर तुझं अनालिसिस आहे, तुझ्या ह्या गोष्टी लक्षात येतील. तर लक्षात घे, कंबाईनचा अभ्यास करताना सरसकट उगाच पुस्तकं संपवू नको. कुणी कुणी उगाचच म्हणतोय, सर मला सायन्स लय अवघड जाते हो. आजारी पडल्यासारखा चेहरा करते. सर मला सायन्स लय अवघड जाते हो, कसं करू मी? मार्कच येत नाहीत. बाळा, तुला नाही कोणालाच मार्क येत नाहीत तिथं. काही काही बीडीएस, एमबीबीएस झालेले मुलं पण ते पेपर देतात, तरी त्यांना ते प्रश्न सुटत नाहीत. ते नेमके कुठून प्रश्न फ्रेम करतात त्याचा काही सोर्स त्या ठिकाणी लागत नाही. फक्त तुझी अशा विषयांना स्ट्रॅटेजी काय पाहिजे, जे सगळ्यांचे बरोबर येतात ते माझे बरोबर आले पाहिजे. बरोबर? बस. तिथं जास्त नाही. मग हिट कुठं करशील? स्कोरिंग विषय हे आहेत. बरं, मग स्कोरिंग विषय नेमकं कुणाला म्हणायचं रे? स्कोरिंग विषय आपण कशाला म्हणतो नेमकं? सिंपल आहे. ज्या विषयामध्ये मेहनत घेतल्यानंतर मार्क्स जास्तीत जास्त येतात त्याला आपण स्कोरिंग विषय किंवा सोपे विषय म्हणतो. अजून कशाला म्हणतो? जे आपण पुस्तक वाचतोय त्यातनं जर थेट प्रश्न उतरताना दिसले की तो विषय आपण सोपा म्हणतो किंवा तो पेपर आपण सोपा आलाय असं म्हणतो. बरोबर? त्यामुळे मित्रा, कंबाईनचा अभ्यास करताना तू पॉलिटी एकदम सर्वात जास्त भर दे. एकही मार्क इथं जाऊ देऊ नको. 15 मार्काला विचारला जातंय, तू 14 मार्क घेऊन टाक. किमान 15 पैकी 15 घेतलास तर उत्तमच. पण किमान 14 मार्क तुला पॉलिटीत आलेच पाहिजेत. त्यानंतर तू भूगोलला विषयाला वेळ दे. त्याचं कारण सांगतो, भूगोलवर सध्या 10 प्रश्न विचारतायत, पण तुला 8 मार्क तिथं त्या ठिकाणी येणं अपेक्षित आहे. स्कोरिंग विषय आहेत ते. महाराष्ट्राचा भूगोल पाठ करून टाक, पीवायक्यू पाठ करून टाक, तुला पैकीच्या पैकी मार्क त्या ठिकाणी मिळून जातील. त्यानंतर अर्थशास्त्र, भाई अपना विषय अर्थशास्त्र, चिंता करायची नाही. अर्थशास्त्र 15. तुम्ही जर दिलेला सिलेबस आपण लवकरच विद्याभूषण अकॅडमीच्या ऍपवर आपली कंबाईन पूर्व परीक्षा अर्थशास्त्राची स्पेशल बॅच त्या ठिकाणी लॉन्च करतोय, अतिशय माफक दरात, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ते घेता यावी. या पद्धतीने आपण बॅचची फीस अतिशय नाममात्रच ठेवणार आहोत, जेणेकरून एवढी बॅच जरी तुम्ही केली मित्रा, अर्थशास्त्राचं जे काही लेक्चर आहेत, जे काही तुला मार्क्स आहेत, तुला पूर्णतः त्या ठिकाणी मिळून जातील. त्यामुळे अर्थशास्त्र हे खूप स्कोरिंग सब्जेक्ट आहे. 12 हे मी मिनिमम पकडलंय. 12, 13, 14 मार्क्स तुला आरामात मिळून जातील. त्यामुळे अर्थशास्त्र हिट कर, चालू घडामोडी हिट कर. काही काही जणांसाठी हा अवघड विषय मानला जातो, पण आम्हाला कधी तो अवघड वाटला नाही. तू पृथ्वी परिक्रमा मासिक जर दर महिन्याला करत असशील, किंवा मी काही कोणाचं प्रमोशन करत नाही, तू सिम्प्लिफाईड कर ना, आणखी तू कोणी कर, तू जे काही करतोयस ते जर तू दररोज करत असशील डेली, तर चालू घडामोडी सुद्धा स्कोरिंग विषय आहे. 15 पैकी 12 मार्क तू चालू घडामोडीला घेतले पाहिजेत. आणि मॅथ आणि रिझनिंग डेली जर प्रॅक्टिस केलास, सर मग मॅथचे कुठले टॉपिक करू? बाळा, क्वेश्चन पेपर बघ, ढवळे सरांचे, आरगडे सरांचे व्हिडिओ बघ, ते सांगतील, ते त्यातले स्पेशालिस्ट आहेत. बर, त्यातल्या माझ्या अनालिसिस वरनं पण सांगतो, मॅथचे कुठले कर? काळकाम वेग कर, रेल्वे कर, नफा तोटा कर, शेकडेवारी कर, 100% प्रश्न येतात. बरोबर? सरळ व्याज, चक्रवाढ व्याज कर, टिपिकल टॉपिक आहेत, त्याच्यावर प्रश्न त्या ठिकाणी येतात. मग रिझनिंग, वेन डायग्राम कर, पझल टेस्ट कर, कॅलेंडर कर, ब्लड रिलेशन कर. बरोबर? म्हणजे हे असे ह्याचे पण काही एक 4-5, 5-6 टॉपिक याचे आहेत आणि 7-8 टॉपिक याचे. एवढे जर टॉपिक तुम्ही डेली प्रॅक्टिस करत राहिला, एका दिवस आड, पैकीच्या पैकी मार्क देणार आहे ना रे हा विषय. जर मला सांग, तू सोडवलेल्या गणिताचं उत्तर फिक्स तुला येत असेल, तर ते तुझा पैकीच्या पैकीचा मार्क आहे ना. तसं तुला इकडे ह्या विषयात तू सांगू शकतोस का, की एका संस्थेमध्ये कोणते कोणते संस्थापक सदस्य होते? 2 माहीत असतात आणि 2 नावं माहीतच नसतात. मग तुला काय करावं लागते? 50-50 मध्ये जाऊन रिस्क घेऊन तुला उत्तर टिक करावं लागतंय. मग ते बरोबर बी येऊ शकते, चुकू बी शकते. पण मॅथ रिझनिंग मध्ये तसं होतंय का? नाही. मॅथ रिझनिंग जर चांगली केली, प्रॅक्टिस केली, पैकीच्या पैकी मार्क त्या ठिकाणी फिक्स होताना दिसतात. बरोबर? मग म्हणून तुम्ही कंबाईन करताना या विषयांना सर्वात जास्त हिट करणं अपेक्षित आहे. तुम्ही जॉबवर असा, तुम्ही सेल्फ स्टडी करणारे असा, कुणीही असा, मी जॉबवाल्यांसाठी सुद्धा इथंच सांगतो, काही जॉबवाल्यांसाठी मित्रांनो स्पर्धा सोपी राहिली नाहीये. मी तुम्हाला वास्तव सांगतो. मी फक्त माझी बॅच लावण्यापुरतं मी तुला गोड बोलणार नाही, कारण शेवटी तुमचं करिअर आहे. बरोबर? त्यामुळे मी खोटं बोलून मी कधी कोणाला हे करणार नाही. जे आहे ते मी वास्तव सांगेन. मी तुला खरंच सांगतो, जॉब करून जर करत असशील तर मित्रा, खरंच आता ही स्पर्धा फार वाढली आहे. जर त्यावर करायचं असेल तर मग परीक्षेच्या आधी किमान 1-2 महिने तुला फुल टाइम द्यावा लागेल. आणि त्यामध्येही तू मग जॉब जरी करत असलास तरी हे टॉपिक अगोदर कर, हे टॉपिक तू डेली कर,
हे जर तू केलास तर बघ तुला मार्क्स किती येतात बघ. आता 14 आणि 8 22, 22 आणि 10 32 आणि 2 34, 34 आणि 10 44, 2 46, 46 आणि 10 56 आणि 5 61. म्हणजे जवळपास हे प्रश्न येतील, अपेक्षित आहे असं म्हणलंय मी. प्रश्नांची संख्या तर याच्यावरची जास्तच आहे. म्हणजे तू एवढे जरी टॉपिक हिट केलास, एवढ्या घटकांवर भर दिलास, तर तुझे मार्क्स कितीपर्यंत यायला पाहिजेत? 60 मार्क नुसते एवढे सब्जेक्ट तुला देत आहेत, जे तुझे एकदम हातातले सब्जेक्ट आहेत. त्यामुळे मित्रा, पास जर व्हायचं असेल, हे टार्गेट अचीव्ह करायचं असेल, तर तू हे टॉपिक किंवा हे विषय चांगले कर. मग यानंतर जास्त मेहनत, मी आधीच म्हटलंय, अवघड म्हटलं नाही, जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. असे कोणते विषय आहेत रे? इतिहास आहे आणि विज्ञान आहे. आजकाल इतिहासावरही सोपे प्रश्न यायला लागलेत, कारण समाज सुधारकावर जास्त येतात. पण तरीही आयोग दरवर्षी जेव्हा पेपर पॅटर्न फ्रेम करत असतो, तेव्हा 100 प्रश्नांमध्ये कधी 2 विषय कोणतेही अवघड टाकतो तो. कोणतेही. कधी इतिहास टाकून देईल, कधी सायन्स टाकून देईल, कधी कधी चालू घडामोडी सुद्धा 2-2 वर्ष अगोदर पूर्वीचं टाकून देते. पण 2 विषय कुठले तरी आयोग नेहमी अवघड ठेवतो. त्यामुळे त्याचं बर्डन बाळगायचं नाही. जे सोपे प्रश्न आहेत ते चुकू द्यायचे नाहीत. अवघड प्रश्न जास्तीत जास्त कसं बरोबर आणता येतील याचा प्रयत्न करायचा. मित्रा, मी जाणीवपूर्वक सांगतो, तुझा रिझल्ट अवघड प्रश्न न येण्यामुळे कधीच जात नाही, सोपे प्रश्न चुकण्यामुळे जातो. त्यामुळे सोपे आधी हातात घ्यायचा प्रयत्न कर. सोपे प्रश्न अगोदर तुझे करेक्ट टाक आणि मग तू अवघडाकडे जा. तुझा रिझल्ट नक्की येईल. ठीक आहे. बरं, मग जास्त मेहनत घ्यावे लागणारे कुठले आहेत? इतिहास 10 प्रश्न विचारले जातात, 7 प्रश्न बरोबर येणं म्हणजे खूप चांगले मार्क्स त्या ठिकाणी झाले. आणि विज्ञान तुम्हाला माहिती आहे, सर्वात म्हणजे सर्वांना अवघड जाणारा विषय विज्ञान, कारण त्याचा सोर्स सापडत नाहीत, त्याच्या कन्सेप्ट क्लिअरिटी आपल्या नसतात. त्याच्यामुळं विज्ञानामध्ये 15 पैकी 10 मार्क येणं म्हणजे सुद्धा खूप चांगले मार्क या ठिकाणी मानले जातात. ह्यांचाही तो अभ्यास कर. आपण आपल्या शेड्यूलमध्ये यांना डेली वेळ दिलेला आहे. परंतु इनपुट आउटपुट रेशोसाठी यावर भर जास्त दे. इथं 60 मार्क घेऊन टाक, इथं 60 मार्क घेऊन टाक, आणि वरलेल्या एवढ्याच्यातनं तरी मी आपण 17 प्रश्न या ठिकाणी आपण बरोबर पकडलेत. परंतु यात थोडेफार आणखी कमी जरी झाले तरी तू 65+ मार्क्स त्या ठिकाणी घेऊन जातोस. आता या सर्वांची जर आपण टोटल केली, म्हणजे ही इकडे जे आहे ते हे एकूण येणारे प्रश्न आहेत, आणि हे जे आहे हे अपेक्षित मार्क्स किती यायला पाहिजेत हे दिलंय. या अपेक्षित ह्याची जर टोटल मारली तर सरतेश, बर हे विषय तुला करायचेत का? हो करायचेत, यालाही महत्व दे. पण अगोदर हे चांगले करून घे आणि मग याला महत्व आहे. ठीक आहे. शेवटी ही मार्क्स देणारी परीक्षा आहे. तुला मार्क्स आले तरच तुझ्या मेहनतीला अर्थ आहे. तुला पोस्ट मिळाली तरच त्याला अर्थ आहे. नाहीतर उगाचच अभ्यास करत बसल्यास पॉईंट काय? बरोबर. त्यामुळे इनपुट आउटपुट रेशोच्या आधारावर यांना जास्त भर द्या. हे चांगलं झाल्यानंतर इकडे जा. हे विषय जड जात असतील तरी फार बर्डन घेऊ नका. किमान इथे ऍव्हरेज मार्क कसे येतील, जे सगळ्या लोकांना येतात तेवढे करा. मग यासाठी एक एक संदर्भ ग्रंथ आणि पडलेले PYQ पाठ करून टाका. तेच प्रश्न बऱ्याचदा रिपीट होताना दिसतात. तुम्हाला अपेक्षित ऍव्हरेज मार्क त्या ठिकाणी मिळून जातील. ठीक आहे. बरं, मग आता एवढं केल्यानंतर हे जे अपेक्षित मार्कांचं जर आपण टोटल मारलं तर सर 65 पर्यंत पोहोचू का? तुला दाखवतो बघ. आता ते जर ह्याचा टोटल पूर्ण केलं, आपण इथं पाहिलं होतं की इथं किती झाले होते? 61. आता इथलं टोटल बघ. 10 पैकी 7 मार्क तुला आले पाहिजेत आणि 15 पैकी इथं 10 मार्क आले पाहिजेत, म्हणजे इथं 17. म्हणजे आता तूच बघ टोटल तुझं किती होतंय रे? थोडंसं मागं पुढे झालं असेल. 14 आणि 8 22, 22 आणि 10 32 आणि 2 34, 34 आणि 10 44, 2 46, 46 आणि 10 56 आणि 5 61, आणि इथं किती झाले? 17. म्हणजे जवळपास 61 आणि 10 71 आणि 7 म्हणजे 78 77. आणखी एखादा प्रश्न इकडे इकडे आपण जरी पकडला तरी आपले जवळपास जर आपण गेलो तर किती प्रश्न बरोबर येतात? समजा तुम्ही 100 पैकी 100 प्रश्न सोडवलाय, आपण मगाशी बघितलं, टोटल जर बघितलं तर 77 किंवा 78 येते. आपण आणखी एक वजा पकडू तरी तुमची एवढं प्लॅनिंगचे इम्प्लिमेंटेशन केल्यास, त्याला PYQ ची जोड दिल्यास, 21,000 प्रश्नसंचाची जोड दिली, टेस्ट सिरीज केली, रिव्हिजन केलं, एवढं सगळं केलं, मी डेली 8 तासापेक्षा जास्त अभ्यास केला. एवढं सगळं केल्यानंतर मित्रा, जेव्हा तू 100 प्रश्न सोडवशील, आपण जो चार्ट मगाशी दिला तुला, तेवढ्यांना जर हिट केलं असतं, जवळपास तुझे या चार्टनुसार पूर्ण किती प्रश्न बरोबर यायला पाहिजेत? 61 प्लस 17 बरोबर 77 किंवा 78 प्रश्न तुझे बरोबर येतील. आणि मग बघ, आता इथं बघ, अटेम्प्ट जर 100 केलास, साधारणपणे आपण बघितलं अपेक्षित नुसार 77 किंवा 78 जर तुझे बरोबर आले, 23 तुझे चुकू दे विथ निगेटिव्ह 1/4 जर निगेटिव्ह झालं तुझं, तेही गेल्यानंतर टोटल स्कोर किती येतोय तुझा? 71 गुण येतोय. किती येतोय? 71. या वर्षीचा कट ऑफ किती आहे? 62.50 आहे.
म्हणजे मी तुला इथपर्यंतच दिलंय. थोडं आयडियालिस्टिक जरी असलं, आणखी जरी तुझे 5 मार्क्स कमी झाले, तरी तुला मिनिमम 65 मार्क्स मात्र यायला अडचण या ठिकाणी कधीच येणार नाही. त्यामुळं अतिशय बिनधास्तपणे आपण जे प्लॅनिंग दिलंय, त्या प्लॅनिंगवर विश्वास ठेव. 100% डेडिकेशननं मी जे सिलेबसच्या पायऱ्या सांगितल्या त्या फॉलो कर. तुला मार्क्स नक्की येतील. बघा, आज आपण हे पूर्ण एकंदर लेक्चर पाहिलं. मित्रांनो, ही तुम्हाला चित्र दिसतं, हे कशाचं आहे? मंत्रालयाचं चित्र आहे. आणि आपल्या कंबाईन मधनं कुठली पोस्ट या ठिकाणी सिलेक्ट केली जाते? असिस्टंट सेक्शन ऑफिसर, बरोबर, सहाय्यक कक्षा अधिकारी. आता त्याचं वेतन सुद्धा वाढलंय. S16 पेमेंट स्केल त्यांना लागू झालाय. त्यामुळे ही संधी सोडू नका. आता जरी फक्त एमपीएससीतील एएसओ पद आयोगाने मागणी पत्रात दिलेली असली, परंतु मंत्रालयातील एएसओ पदांचं मागणीपत्रही लवकर शासन आयोगाला देईल आणि शासन तेही मागणीपत्र एमपीएससी या ठिकाणी समाविष्ट करेल. त्यामुळे सध्या एएसओ हे सर्वात या ठिकाणी आपल्यासाठी खूप महत्वाचं पद या ठिकाणी झालंय, कारण प्रमोशनच्या संधी पण चांगल्या आहेत आणि पेमेंटचा स्केल पण चांगला आहे. त्यामुळे ही संधी तुम्ही दगडू नका. बघा, आणि यानंतर आणखी आपण थोडक्यात बघू. आपण आताच पाहिलं हे पद कुठलं आहे? एएसओ. पीएसआयच्या जागा अजून जरी आल्या नसल्या तरी मागून त्या जागा समाविष्ट होतील पीएसआय. आणि हे जे आहे जीएसटी भवनचं चित्र आहे. म्हणजे इथं कोण असतात? स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर, ज्याला अगोदर सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर म्हटलं जायचं, ज्याला ऑफिशियल जॉब आवडतो त्यांच्यासाठीचं हे पद म्हणजे स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर. या सर्व पदांसाठी ही भरती आपण केली जाते. 9 नोव्हेंबरची जी परीक्षा आहे ती कुठल्या पदांसाठी आहे? या पदांसाठी आहे. ही सर्व कसली पदं आहेत? क्लास 2 ची पदं आहेत. त्यामुळं ही सुवर्ण संधी कुणीही दवडू नका. ठीक आहे, मी थोडक्यात पुन्हा एकदा आज आपण काय काय पाहिलं त्याचा आढावा सांगतो. बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपण आयोगाचा सिलेबस पाहिला. सिलेबसनुसार त्या टॉपिकवर त्या विषयाला किती प्रश्न विचारले जातात ते पाहिलं. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं रे? सिलेबसच्या पायऱ्या पाहिल्या. मी तुम्हाला सांगितलं अभ्यासिकेत गेल्या गेल्या मोबाईल बंद पहिल्यांदा ठेवा, जेणेकरून तुमचे डिस्ट्रॅक्शन येणार नाहीत. मी दुसरं सांगितलं डेली डायरी मेंटेन करा. ती डायरी जर तुम्ही मेंटेन केली तर तुमचंच तुम्हाला कळेल. ती डायरी कोणाला दाखवू नका, पण स्वतःकडे ठेवा. तुम्हाला स्वतःचं इव्हॅल्युएशन होईल की ऍक्च्युअल मी अभ्यास किती करतोय. ठीक आहे, मग त्यानंतर मी सिलेबसच्या पायऱ्या सांगितल्या, बरोबर. मग सिलेबसच्या पायऱ्या सांगितल्यानंतर ऍक्च्युअल आपण नियोजनाकडे वळलो. मग त्या नियोजनामध्ये आपण 3 महिन्यांचं नियोजन पाहिलं. सगळ्यात पहिल्यांदा ऑगस्ट मध्ये पूर्ण रिडिंग आपल्या अभ्यासक्रमाचे होईल. 10-10 दिवसाचे 3 टप्पे केले. त्यानंतर सप्टेंबर मध्ये आलो, आपण पहिल्या रिव्हिजन कडे गेलो. मग त्या रिव्हिजन मध्ये मागच्या महिन्यामध्ये राहिलेला अभ्यास प्लस अगोदर जे वाचलंय त्याचं रिव्हिजन, असं पहिलं रिव्हिजनचा टप्पा आपण सप्टेंबर मध्ये घेतला. त्यानंतर आपण ऑक्टोबर मध्ये गेलो. ऑक्टोबर मध्ये आपण दुसऱ्या रिव्हिजन कडे गेलो. त्यानंतर आपण रिव्हिजनचा टायमिंग मात्र थोडा थोडा कमी केला, कारण अगोदर जर वाचायला 10 दिवस लागले एखादा विषय, तर परत 10 दिवसाचे रिव्हिजन करायचे का? तर अजिबात नाही. मग तो 10 दिवसाचा वेळ 4 दिवसावर 3 दिवसावर कसा आणता येईल? त्या पद्धतीने आपण ऑक्टोबर मध्ये स्पेसिफिक घटकांवर हिट करण्यासाठी ऑक्टोबर मध्ये रिव्हिजनचा दुसरा प्लॅन तुम्हाला दिला. आणि शेवटच्या 8 दिवसात पुन्हा एका दिवसात जीएसटी रिव्हिजन कशी करायची मी तुम्हाला ते सांगितलं. आणि त्याच्या शेवटच्या परत 4 दिवसात चालू घडामोडीचं तिसरं रिव्हिजन कसं करायचं मी हेही तुम्हाला सांगितलं. आणि त्यानंतर शेवटी नेमकं मिशन 65 प्लस अचीव कसं करायचं याचंही तुम्हाला मी कॅल्क्युलेशन मांडून त्या ठिकाणी दाखवलं. मित्रांनो, मी आज परत सांगतो, नियोजन ही व्यक्तिसापेक्ष गोष्ट आहे. ते तुमच्या प्रती वेगळी गोष्ट असू शकते. हे पूर्ण मी सांगितलेलं तुम्हाला ते लागू होईलच, ते तुम्हाला पटेलच असं मी म्हणणार नाही, कारण कुणाची प्रत्येकाच्या अभ्यासाची पद्धती वेगळी असते. त्यामुळे तुम्ही कुठलंही एक नियोजन करा, किंवा आणखी कुणी नियोजन चांगलं करून देत असेल, किंवा आणखी तुमचा एखादा अधिकारी मित्र मोठा भाऊ कुणीही असेल, पण कुणाचंही एकाला फॉलो करा. किंवा स्वतः तुम्हाला नियोजन करणं जमत असेल तर तुम्ही स्वतः करा. परंतु तुम्ही जे काही नियोजन केलंय त्या नियोजनावर ठाम राहा आणि त्याची तंतोतंत अंमलबजावणी करा. परत सांगतो, एका विषयासाठी एकच पुस्तक निवडा. त्याच विषयाच्या जास्तीत जास्त रिव्हिजन करा. त्याला पीवायक्यू ची जोड द्या. 20 ते 2024च्या 5 प्रश्नपत्रिकांचे क्वेश्चन चांगले बघा, त्याचं अनालिसिस करा. त्यासोबत टेस्ट पेपर सोडवा. त्याला 21,000 प्रश्नसंच मधनं सगळे प्रश्न जर शक्य असतील तर तेही पाठ करा, म्हणजे तुमचं व्हॅल्यू ऍडिशन होईल. एवढं सगळं केल्यानंतर डेली चालू घडामोडी करा. ग्रुप डिस्कशन मध्ये करा किंवा सेल्फ करा, पण डेली चालू घडामोडी करा. त्यासोबत मॅथ आणि रिझनिंग हे सुद्धा डेली 2-2 तास तुम्ही करा. हे सर्व जर तुम्ही केलं तर मी नक्की सांगतो, ही जी तुमची इच्छुक पद आहेत हे आपण नक्की मिळवू. आणि शेवटी आपण काय म्हणू रे? विजयी भव. काय म्हणू? विजयी भव. म्हणून मित्रांनो, फारसा वेळ न दवडता आता 1 ऑगस्ट पासून जे काही आपण नियोजन करून दिलंय
तुम्ही त्याच्या आता कामाला लागा. ठीक आहे. शेवटी नियोजन कितीही भारी असलं तर त्याची अंमलबजावणी आपण कसं करतो त्यात आपलं यश असतं. आपले आई-वडील आपली वाट बघतायत. त्यामुळे आपल्याला ही संधी गमवायची नाहीये. ही पोस्ट आपण यावर्षी अचीव्ह करणारच हा निश्चय करा आणि अभ्यासाला सुरुवात करा. तुम्हा सर्वांना येणाऱ्या परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. आपण आपल्या विद्यावृक्ष अकॅडमीच्या ॲपवर आमची कंबाईन पूर्वपरीक्षा अर्थशास्त्राची स्पेशल बॅच मी लवकरात लवकर लॉन्च करतोय. अतिशय माफक फीत त्या ठिकाणी ठेवेल. त्याचा मी इंट्रोडक्टरी लेक्चर लवकरच घेऊन YouTubeला येईल, ज्यावरून तुम्हाला कळेल. तुम्हाला जर ते शक्य असेल, तुम्ही जर ते इच्छुक असाल, तर तुम्ही ती बॅच जॉइन करा किंवा आणखी कोणाची जॉइन करायची असेल त्याही अडचण नाही. तुम्ही त्यांची करा, काही अडचण नाही. सगळेजण आपापल्या परीने शिकवत असतात. परंतु जर तुम्हाला आमची बॅच जॉइन करायची असेल, तर तुम्ही ते नक्की जॉइन करा. मी तुम्हाला खात्री देतो अर्थशास्त्रामध्ये 15 पैकी 12 किंवा 13 प्लस गुण तुम्हाला नक्की मिळतील आणि तुम्ही मिशन 65 प्लस त्या ठिकाणी अचीव्ह कराल. पुनश्च एकदा येणाऱ्या 9 नोव्हेंबर पूर्व परीक्षा गट ब आणि 30 नोव्हेंबरच्या गट क पूर्व परीक्षा या दोन्हींचा अभ्यासक्रम एकच आहे. त्यामुळे त्याच्यासाठी हा एकत्रितच नेमकं सिलेबसचं प्लॅनिंग कसं करावं, अभ्यासाचं कसं प्लॅनिंग करावं, रणनीती काय असावी याचा हा व्हिडिओ मी बनवला. पुनश्च एकदा खूप अभ्यास करा. आपल्या आई-वडिलांची स्वतःची स्वप्न साकार करा आणि स्वतःला एक वेगळ्या याला किंवा वेगळ्या स्वतःची स्वप्न साकार करा. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक यू.